नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. हे जवळपास 50 वर्ष आपल्या इंडस्ट्रीत काम करतायत. नाटक, सीरियल, सिनेमा भरपूर केले त्यांनी आणि 101 उत्तम भूमिका निभावल्या. बरं, हे तसे आहेत शांत, समंजस, विचारी, पण कधी-कधी मिश्किल सुद्धा. असे हे आमचे प्रदीप काका, म्हणजेच प्रदीप वेलणकर. काका, दिल के करीबमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. बरं, आपल्याकडे अशी एक प्रथा असते दिल के करीबमध्ये की पाहुण्यांचं स्वागत आम्ही गिफ्ट्स देऊन करतो. सो आधी तुम्हाला मी गिफ्ट्स देते, मग धमाल गप्पांना सुरुवात करूया. गो अहेड. काका, मा अन्नपूर्णा देवींवरती सुनील शास्त्री यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि उर्मिला आपटे यांनी अनुवादन केलं आहे त्याचं. हे तुमच्यासाठी त्यांनी पाठवलं आहे. वा. काका, आपली रुजुता देशमुख आहे ना, तिची भाची आहे सायली आणि तिची पार्टनर आहे गायत्री. सो सागा नावाचा त्यांचा एक ब्रँड आहे आणि ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स त्यांनी बनवले आहेत आणि तुम्हाला एक असा एक गिफ्ट हॅम्पर पाठवलंय. बघा, आवडेल तुम्हाला. मला असं वाटतं की पुरुषांसाठी असं गिफ्ट हॅम्पर कमी असतात, ते बायकांसाठी जास्त असतं. उघडू का? कसं ओपन व्हायचं? Yes. ओ माय गुडनेस. वेगवेगळं हे फार हो, इंटरेस्टिंग खूप आहे. काय काय आहे. वापरू शकतो मी अजून. Yes. अरे वा, व्हेरी नाईस. मी आता हिमाचल प्रदेशला गेलो होतो. तिकडे एका याच्यामध्ये हा. हे असं ठेवलेलं होतं, हे लाकडी हे टूथब्रश किंवा हे. अच्छा. मी ते पाहिलं. आय वॉज व्हेरी क्युरियस. त्याने विचारलं मी ते. हा हा हा. हे खूप छान तऱ्हेने ते हे करतात, म्हणजे ऑर्गनाईज करतात आणि सगळ्यांना वाटतात ते तिकडे. हो. हो. वा वा. सायली, गायत्री, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सायली, गायत्री. सॉरी, थँक्यू सो मच सागा. सागा. काका, पूर्वा थत्तेचा क्रिएटिव्ह स्ट्रोक नावाचा ब्रँड आहे आणि तिने तुमच्यासाठी हे एक बुक स्टँड, मोबाईल स्टँड असं पाठवलं आहे. हे हँडमेड आहे आणि हँड पेंटेड सुद्धा आहे. फारच सुरेख. छान रंग पण छान आहे. हो ना. आणि तुम्हाला जर का कधी ट्रॅव्हलमध्ये कॅरी करायचं असेल तर तो काढू सुद्धा शकता तुम्ही. हां, फ्लॅट होतो. ॲज सिम्पल ॲज दिस. काका, एक गिफ्ट आहे ते रजनीताईंसाठी आहे खास. मला वाटलं होतं की तुमच्याबरोबर त्या येतील आणि त्यांची सुद्धा भेट होईल, पण आपला शशांक केतकर माहिती आहे तुम्हाला, त्याची बायको प्रियांका केतकर, ती लिप प्रॉडक्ट्स बनवते आणि खूप सुंदर प्रॉडक्ट्स अच्छा बनवते. अच्छा अच्छा. सो हे रजनीताईंसाठी. येस येस, नक्कीच. तिला आनंद होईल. हो ना. अँड येस, हे मला वाटलं नव्हतं असं काही असेल गिफ्ट. निशांत आवळेंचा चेरी पिक नावाचा ब्रँड आहे आणि त्यांनी बरं. तुमच्यासाठी खास शूटिंगसाठी एक बॅग पाठवली ॲब्सोल्युटली, दिस इज शूटिंग बॅग ॲक्च्युअली. फारच छान, आणि कॉम्पॅक्ट आहे, छान. फारच छान गिफ्ट आहे. पण मला वाटलं नव्हतं अशी काही गिफ्ट असू शकते. हो. सो नाईस ऑफ यू, निशांत. सो आता गप्पांना सुरुवात करूया. बरं, सगळ्यात आधी तुमच्या कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्याबद्दल खूप खूप गोड गोड अभिनंदन माझ्याकडून, माझ्या अख्ख्या टीमकडून, दिल के करीबच्या आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांकडून सुद्धा. येस, थँक्यू सो मच. बरं, मला एक प्रश्न विचारायचा होता की 50 वर्ष तुम्ही काम करताय, म्हणजे नाटक म्हणू नका, सिनेमा, सिरियल, सगळ्याच क्षेत्रात काम करताय तुम्ही आणि खूप छान छान भूमिका केल्या आहेत. पण ह्या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? म्हणजे तुम्हाला कधी जाणवलं की मला काम करता येईल किंवा मला हे आवडतंय आणि हेच मला प्रोफेशन म्हणून घ्यायचंय? ॲक्च्युली मी शाळेत असताना वगैरे कधी काम करत नव्हतो. मी थोडासा लाजरा बुजरा होतो. कधी वर्गात फारसं लीड घेतला नाही कुठल्याच अच्छा, बाबतीत. अच्छा. फक्त मी खेळायचो खूप. आहा. त्यावेळेला मी क्रिकेट आणि बॅडमिंटन खूप खेळायचो. पुढे जाऊन मी ती कॉलेज रिप्रेझेंट पण केलं त्याने. अच्छा. पण नाटक किंवा असं काही नव्हतं माझ्यामध्ये ते. माझ्या बहिणी करायच्या. कॉलेजला मी गेलो तर पहिल्या वर्षी आमचं कॉलेज तसं लहान होतं, म्हणजे खरं म्हणशील तर मुली फार कमी होत्या.
फार एकूण विद्यार्थी संख्या कमी होती. त्यातल्या त्यात मी दिसायला बरा असावा तर मला विचारलं त्यांनी की हां, नाटकात हां. काम करशील का? तर मी त्या ह्याच्यामध्ये म्हटलं हो करीन आणि मी ते म्हणून खेळायला गेलो अच्छा. आणि विसरलो जायचं होतं ते तिकडे. तर हां. मी गेलो नाही हां, हां, हां. तिकडे नाटकाच्या सिलेक्शनसाठी हां, वगैरे. हां, हां. आणि दुसऱ्या दिवशी मुलगा मला भेटला जो सेक्रेटरी होता त्याने मला झाप झापला, अरे तू येतो म्हणाला, सगळे वाट बघत होते, तू आला नाही. ओह! तर मी तेव्हा त्याला सांगितलं, म्हटलं खरं सांगू का, मला नाही जमणार हे. हं, 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 हं. नेक्स्ट इयर सेम थिंग रिपीटेड. अच्छा. आणि मी आईला म्हटलं असंच की मला असं असं नाटकासाठी विचारतं. आई मला म्हणाली की कर की बघ, त्यात काय झालं एवढं, हं, कर ट्राय कर. हं. नंतर मी विचार केला की मी जरी लाख म्हटलं की मला काम करायचंय, मला हां, येतं, हां. तर त्यांना पण वाटलं पाहिजे ना. हं, हं, हं. तर ते मला ऐकून मग सगळं प्रकार बघून ते नाहीच म्हणतील. मग काय एवढं हरकत नाही. तो म्हणतो तर जाऊन येऊया. हां, हां, गेलो. ते काही वाचन-बिचन केलं. हां. फार वाईट वाचलं असेल मी. कारण मला खरंच वाचन तेव्हा येत नव्हतं हं, करायचं. हं, म्हणजे हं. नाटकाचं वाचन कसं हं, करायचं मला हं. माहितीच नव्हतं. समोर होतं त्यांना ते आवडलं. त्या ह्यांचं नाव होतं तेंडुलकर. ओह! त्यांनी सांगितलं हा चांगला आहे मुलगा. हं. आणि मग माझं टेन्शन वाढलं. अच्छा. रिहर्सल वगैरे करताना करत होतो रिहर्सल. पण फार मी हॅपी नव्हतो त्याच्या हं. बाबतीत. ॲक्च्युअली आणि कॉलेजचं नाटक तुला माहिती आहे, जरा कुठे काही हे सापडलं की हुटाहुट करून हो ना, डोक्यावर घेतात हो नाटक. ना, हो म्हणजे ना. त्या काम करणाऱ्या माणसाला असं वाटत होतं कुठून मी नाटकात काम करतोय असं इतकं इतकं हे व्हायचं तेव्हा. हां. इंटर बँक कॉम्पिटिशन तेव्हा पाहिली होती मी. अच्छा. आणि सम ऑफ दी अदर मी गेलो स्टेजवरती आणि विदिन अ फ्यू मिनिट्स मला आय फेल्ट व्हेरी कम्फर्टेबल. ओह! आणि नंतर म्हटलं की अरे चांगलं आहे इथे. हं, इथे आणखीन काळ काढायला हरकत नाही, हं. असं मला फिलिंग आलं. पण ते कॉलेज होतं. आमच्या वेळेला फार स्पर्धा अशाही नव्हत्या. त्यामुळे वार्षिकोत्सव ते वार्षिकोत्सव हं, असं. म्हणजे वर्षातून एक एकांकिका हं, आणि त्याचा प्रयोग आणखीन कुठेतरी झाला तर एखाद दुसरा प्रयोग म्हणजे फार काही हं. त्याला नव्हतं. कॉलेज संपलं होतं तेही थांबलं. अच्छा. पण माझ्या शेजारी सोसायटीमध्ये माधव वाटवे राहायचे. हं, हं. त्यांची आणि माझ्या वडिलांची ओळख होती. आम्ही रस्त्याचेच एकदा क्रॉस झालो. हां, तर वडिलांनी माझी ओळख करून दिली, की माझा मुलगा आणि हे हां. माधव वाटवे. तरी मला काही फार कळलं नव्हतं हां, माधव हां. वाटवे म्हणजे काय करतात वगैरे हां, असं. हां, मला हां. वाटतं त्यांचे एअर इंडियामधले मित्र असतील. हं, हं, हं. तर त्यांनी सांगितलं, की हा नाटकात काम करतो. हं, तर त्यांनी जर तुला खरंच इंटरेस्ट आहे का? हं, हं, तर माझं एकदम मग मी कान टावकरलं. तर म्हणाले, "हो." म्हटलं, "आहे तसा हं, इंटरेस्ट." तर ये माझ्याबरोबर. हं. मी एक नाटक बसवतोय राज्य नाट्य स्पर्धेसाठी. अच्छा, पण म्हणे कास्टिंग सगळं झालेलं आहे. अच्छा. तुला फक्त मला मदत करायला यायला लागेल. तुला ओह! यायचं असेल तर ये. ओह! तरीही मला वाटलं की चल त्या वातावरणात तर जाऊ. म्हणून मी गेलो हं. रंगायनमध्ये. अच्छा. आणि रंगायनमध्ये माझ्या सगळ्यात म्हणजे खूप छान छान लोकांशी ओळखी झाल्या. विजयाबाई मुख्य, हां, हां. माधवराव, हं, तिकडे दामू केंकरे पण बऱ्याच वेळेला यायचे. हं, खूप सगळ्यात टॉपचे लोक जे मी बघत होतो ते मला तिकडे भेटले. हं. आणि त्या नाटकात मी काम केलं नाहीच म्हणजे काही. हं, हं, हं. नंतर रंगायनमध्ये इट्स सो हॅपन की 1.5-2 वर्ष रंगायनमध्ये मी होतो. हं, त्याच्यानंतर रंगायनच बरखास्त झालं. हं, हं. त्या 2-3 वर्षामध्ये मला ॲक्टर म्हणून काही मिळालं नव्हतं चान्स. अच्छा. पण मी बॅकस्टेज करायचो. तेव्हा एक मला प्रकर्षाने आठवतं. बऱ्याच सगळ्या एकांकिकांचं मी करायचो. हां. एकांकिका असं नाही, नाटकाचं. अच्छा. यातना घर म्हणून एक एलकुंचवारांची एकांकिका रंगायनने केली हं, होती. हं. त्यात रेखाताई कामत आपल्या हां. आणि मीना सोकटणकर ते हं, हं, ते दोघी काम करत होते. हं, दोघीच नाटक आहेत. हं. त्याचं बॅकस्टेज मी केलं होतं अच्छा. आणि सगळं मला एकदा त्या हे करत असताना 5-10 प्रयोग झाले त्याचे हं, हं, म्हणजे. हं, हं. रेखाताईंनी मला नावाने हाक मारलं. हां, "अरे प्रदीप, आपण काहीतरी असं-असं बघ." तर हां. मला ते त्यांची हाक आणि ते मला इतकं बरं वाटलं, हं, की रेखाताईंसारख्या मोठ्या सीनियर यांनी मला हं. मला काहीतरी विश्वासाने काम सांगितलं, केलेलं हं. आहेच की नाही चेक. हां, 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 मी रमत होतो तिकडे. हां, पण रंगायन झालं हे. हां. एकच मी थोडीशी एक छोटीशी भूमिका केली कैफियत नावाच्या अगेन एलकुचवारांच्याच नाटकामध्ये. अच्छा. अ, कोणालाही अपेक्षा नसलेली भूमिका. हं. त्याने मला स्क्रिप्टसुद्धा दिलेलं नव्हतं, की हो. हे स्क्रिप्ट आहे म्हणून. मी सारखा मागायचो अशोक साठेकडे, "मला स्क्रिप्ट दे." ते हं, म्हणे, "थांब रे, देतो रे. काय हं, एवढं काय? हं, हं. देतो. काय एवढं काय महत्त्वाचं नाहीये." मला वाटलं महत्त्वाचं नाहीये तर तरी त्यांनी दिलं. एक हां. असं काम होतं
की एक ऑडियन्समध्ये माणूस बसलेला असतो आणि ते सांगतात की ते कुठेतरी प्रयोग करायला गेले हां, आणि प्रयोग वेळेवर सुरू होत नाही. हां, तर लोक आरडाओरडा करायला लागतात. हां. तो एक बाहेरून सांगतो की काय झालंय, आमचा एक माणूस आलेला नाहीये. हं, तो आला नाही म्हणून प्रयोग थांबला, बाकी सगळे तयार होत आम्ही. हं. तुमच्यापैकी कोणी तयार आहे का? हां, मग तुम्ही का मी म्हणणार की मी उत्साहाने तयार. मी करतो. बरोबर आहे. असं होतं आणि त्याला ते आणतात त्या भाजीची पिशवी, छत्री वगैरे असं हां, घेऊन तो येतो हां. आणि ते बसवतात त्याला, जज म्हणून बसवतात. आणि हा कंटाळतो ते त्यांचं नाटक बघून 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 आणि शेवटी त्या हिरोला शिक्षा देतो असं हां, ते हां. हे होतं. जास्त त्याच्यामध्ये रिॲक्शन्स होत्या, अच्छा, म्हणजे अच्छा, वाक्य अच्छा, कमी अच्छा, होती, अच्छा, 5-7 अच्छा, वाक्य अच्छा. असतील. सम ऑर दी अदर मोठे मोठे समीक्षा करणारे, उदाहरणार्थ माधव मनोहर, पुष्पाताई हं, भावे, हं. या सगळ्या गाडगीळ आपले, त्या सगळ्या लोकांनी माझं उल्लेख केला होता परीक्षणात. ओह! आणि मला ते असं वाटलं की आपण एवढंसं काहीतरी केलं हं, पण हं. त्याचं हे आलं हां, हां, हां. आणि कुठेतरी ते रजिस्टर झालं. हां, ते मला हां, हां. मनाला जरा गुदगुल्या करून गेलं. काही लोकांनी जसे त्या एकांकिकेचा प्रयोग चालू होता तेव्हा विजय मर्चंट आले होते. हं, हं. ते विजय मर्चंट फार मोठी हस्ती, इथे मी त्यांना क्रिकेटर म्हणून हां, हां. पूजतच होतो. हो, हो, पण हो. ते असे समोर दिसले आणि ते हं. आले ना, त्यांनी माझ्याकडे येऊन मला शेक हँड केलं की व्हेरी वेल डन म्हणून. तर मला अच्छा. शेक हँड केला, मी हेच झालो हो, एकदम नॉन प्लस झालो. हां. मग काही काही अशा लोकांचे रिएक्शन पण मग तेव्हा मला असं वाटलं की काहीतरी आपण हं. याच्यामध्ये पुढे जायला पाहिजे. पण तरी अगेन मी तुला सांगतो तसं मला खूप वाटायचं मी करेन, करेन. लोकांना वाटलं पाहिजे, हं, दिग्दर्शकाला हं, वाटलं हं, पाहिजे, हं, हं. निर्मात्याला वाटलं हं, पाहिजे. हं, हं. तसं मला रंगायन बरखास्त झालं आणि पहिलं नाटक मला लगेच कलावैभवचं एका घरात होती म्हणून सुरेश खऱ्यांचं लेखन बरं. आणि नंदकुमार रावते हे किती साली असेल? 1971. अच्छा. 17 ऑक्टोबर 1971. तुम्हाला तारखा वगैरे लक्षात हो, आहेत आता सगळ्या? 50 कंप्लीट केलं तेव्हा परत ते रिवाईव्ह हो, झालं ना हो, सगळं. हो. हं. बरं, बरं, बरं. तर त्या ह्याच्यात मी काम केलं आणि त्याच्यामध्ये श्रीकांत मोघे होते, हं. अं, विजयाबाई होत्या, संजय मोरेचे वडील होते हं, हं. दत्ता मोरे, हं, हं. नंतर दिलीप कुलकर्णी होते. दिलीपचं आणि माझं हे पहिलं व्यावसायिक नाटक एकत्र अच्छा, होतं ते. अच्छा. कुंदा कानेरे होत्या त्या, अरे त्या हां. होत्या. आणि नंदकुमार रावते त्यावेळेचे खूप यशस्वी दिग्दर्शक होते हं, हं. नाटकांचे. हं, हं, हं. तर त्यांची मुलगी पण होती छोटीशी काम करायला बरोबर, पप्पू म्हणून होती ती. अच्छा. तर ती आणि मी हां. असे ते छोटासा संच होता. नाटक काही फारसं चाललं नाही त्यावेळेला हं, व्यावसायिकदृष्ट्या. हं. पण मला रिकग्निशन मात्र मिळालं. अच्छा. आणि तिथून माझं हे सुरू झालं. ते मग मला आणि लकीली मला त्यावेळेला असं होतं की नाटकातून नाटकच. आम्हाला फार हं. हे नव्हते, हं, सीमा हं, टीव्ही आहे, हं, सिरियल हं, आहे, हं. आणखीन काही आहे, रियालिटी शो आहे, असं काही हं, नव्हतं. हं, हं, नाटकातून नाटक. मराठी सिनेमा दूर होता. हं. ॲडव्हर्टायझिंग आम्हाला सगळ्यांना दूर हो, होतं. हो, हो. हिंदी सिनेमा तर त्याही पलीकडे होतं. हं, हं, हं. त्यामुळे आमचं नाटकातून नाटक एवढंच हं, होतं. हं. मला बऱ्यापैकी नाटक मिळत गेली. चांगली सुरुवातीला छोट्या-छोट्या भूमिका मिळाल्या, पण चांगल्या होत्या त्या. हं. रजिस्टर झाल्या लोकांच्या हं, मनामध्ये. हं. उदाहरणार्थ संध्या छायासारखं, हं, हं. अखेरचा सवाल केलं हं. आणि मला सगळ्यात चांगलं पहिलं मोठं चांगलं काम मिळालं आणि मला रिकग्निशन खूप त्यात मिळालं, ते म्हणजे बॅरिस्टर. अरे वाह! इथपर्यंत माझा पल्ला हे झाला. हं. आणि तुमच्या दिल के करीब असणाऱ्या काही भूमिका कोणत्या? मला 5 सांगा. अगदी खरं म्हणशील ना, तर हं. एखाद दुसरीच भूमिका मी मला नको असताना केली. अच्छा. बाकी सगळ्या आवडलेल्या आहेत. ओह! पण ऑफकोर्स ही आहे बॅरिस्टर. बॅरिस्टरची आहे. त्यांनी मला माझ्यामध्ये आमूलाग्र बदल घडवला त्या हं, भूमिकेने. हं, त्या हं, हं, हं. त्या तो एक जो पिरियड गेला त्या हं, हं, तालमींचा पिरियड, त्याच्यामध्ये हं, माझ्यामध्ये खूप बदल झाला. हं, हं. आणि भूमिकेकडे कसं पाहावं, काय कसं करावं, हे हं. सगळं मला त्या त्या तिथून सुरुवात झाली. अच्छा. जवळ-जवळ 10 एक वर्ष 1971 ते 1980 पर्यंत हं, हं. विजयाबाईबरोबर मी 7-8 नाटकं केली व्यावसायिक. अच्छा, अच्छा, अच्छा. आणि त्यांचा त्या काळातला सहवास हा सगळ्यात मुख्य मोठा हं, कॉन्ट्रिब्युशन होतं. हं, विजयाबाई होत्या, माधवराव वाटवे होते, अरुण जोगळेकर होते. हं. एक नाटक मी सई परांजपेबरोबर पण केलं. कॉमेडी होतं ते. ते अच्छा. पण मला असं नंतर कळलं की जमतंय आपल्याला हे पण. हं. तर चांगल्या लोकांचा सहवास हे त्या काळातलं हं. माझं हे होतं म्हणशील तर काय म्हणतात त्याला, की तो साठा होता माझा. हं, हं, त्याच्या हं, हं, जोरावरती मी हं, हं. नंतर पुढे गेलो. त्याच्यात मला महत्त्वाचं नाटक म्हणजे रंग उमलत्या मनाचे. हं, हं.
ते त्याच्यानंतर विनय आपटेकडे मी वन रूम किचन केलं. तो एक अगेन वेगळा हे होता. स्मिताबरोबर पण मी एक नाटक केलं. ते विनयनीच डिरेक्ट केलं होतं. तिची गोष्ट, तिची कथाच वेगळी, तिची गोष्टच वेगळी असं काहीतरी नाव होतं. सुरेश खरेंचं होतं ते पण. त्यात पण खूप छान भूमिका होती. मला आणखीन एक वेगळीच भूमिका दिली ती परत मोहन काकांनी दिली आणि ती म्हणजे रात्र उद्याची मध्ये. अच्छा. रात्र उद्याची म्हणजे डायल लाईन फॉर मर्डरवरती होतं ते. जो हिरो आहे तोच त्याचा विलन आहे. हम्म, 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 क्रूकेड इथे येतो म्हणजे बाकी काही हे नाही. तो आपल्याकडे विलन करायचा म्हणजे लोक म्हणजे फार बडबडीत विलन असतात आपले. हा, हा, हा. तो जरी टॉयलेटला गेला तरी विलन असतो. असं आईशी बोललं तरी विलन असतो. हा, हा. तर असंच असतं ते. असं माझं मत आहे असं. तर ती भूमिका मला मोहन काकाने एका क्षणात दिली. मी म्हटलं त्यांनी मला ऍक्च्युली डॉक्टरची भूमिका विचारली होती. म्हटलं मला त्याच्यात नाही मजा वाटते की ही देत असेल तर मी करतो. हा. ते एका क्षणात म्हणाले कर. हो. आणि माझी लोकांसमोर इमेज अगदी वेगळी. खरं म्हणजे त्यांचं पण डेअरिंग होतं असं मला लक्षात येत होते की माझी भूमिका चांगला सज्जन माणूस ते रंगवमल देवानीचं चालूच होतं तसं. मॅच्युअर्ड माणूस असं आणि हे एकदमच वेगळं होतं. त्यांनी पण रिस्क घेतलं असं मी म्हणायला पण तेही चांगलं ऍक्सेप्ट झालं. 100च्या वरती प्रयोग झाले. त्यावेळी 100 प्रयोग म्हणजे चांगलं हे होतं. आणि यशस्वी भूमिका असं मी म्हणू शकेन त्याला. नंतर एक सोक्ष मोक्ष म्हणून एक नितीन दीक्षित नावाचा नवीन लेखक होता. त्याचं हे सचिन गोस्वामीने नाटक डायरेक्ट केलं होतं. मी आणि इला भाटे होतो. ते नाटक एक ती भूमिका माझी एक फार चांगली. पण खलनायक साकारताना तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणालात की मला ते करायला आवडेल स्वतःहून म्हणालात, पण तुम्हाला नेमकं काय वाटलं होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही कधी खलनायक साकारलात का आणि तुम्हाला ते आवडतंय का किंवा तुम्हाला पॉझिटिव्ह भूमिका करायला आवडतात की निगेटिव्ह? एक उत्तर असं आहे त्याचं की मला परफॉर्म करायला आवडतं. पॉझिटिव्ह भूमिका निगेटिव्ह हा वेगळा आहे. मला कुठली दोन्ही भूमिका आवडतात करायला. परफॉर्म करायचं असेल कुठलाही मीडियम असो मला आवडतं. कारण तुमच्या पर्सनॅलिटीच्या अगदी विरुद्ध आहे ते. पण आता रिसेंटली मी एका मालिकेमध्ये केलं होतं. म्हणजे मी काही लोकांनी मालिका माझ्यामुळे बघणं बंद केली ती. असंही झालं की मी बायकोला म्हणजे माझी सेकंड वाईफ आहे ती आणि वयामध्ये अंतर आहे. मी तिला भयंकर छळतो. कुठली सिरियल? बायको अशी हवी. अच्छा. भयंकर छळतो म्हणजे छळ करतो आणि बोलून करतो, शारीरिक छळतो, असं ते सगळं होतं. तर माझ्या कित्येक लोकांनी सांगितलं आम्हाला नाही बघायचं असं काय, त्यामुळे जाऊ दे. कित्येक लोकांनी बंद केली पण माझी ती भूमिकाने मला परत सॅटिस्फॅक्शन दिलं. मला मी त्याला म्हणायचो दिग्दर्शकाला की म्हटलं अरे तुम्ही एवढं दाखवताय माझ्या घरासमोर मोर्चा येईल म्हटलं बायकांचा. इतकं त्यावेळेला SNP वगैरे हा प्रकारच नव्हता. आत्ताच आहे गेल्या वर्षातलं हे. गेल्या वर्षी आणि हे सगळं करायला दिलं कारण आता अजिबातच नाही. त्यांनी काय त्याच्यातून मार्ग काढला असेल. हात धरायचा, हात पिरगळायचा हे सुद्धा करायला देत नाही. गाल पण पिरगळला होता तिचा. हात तर पिरगळलेच बरेच वेळा. तर त्या मुलीशी मी आधी माफी मागितलं. म्हटलं तुला माहिती आहे ना सॉरी मी करतो. नाही करतो मी कर. अरे बापरे. पण भूमिका करताना एक वेगळं मला पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा प्रश्नच नाहीये. मला काम करायचंय. वा वा. काका तुम्ही म्हणजे मी तुमच्यावर काम केलंय, असंभव सुद्धा केलंय. असंभव तर आय थिंक 2-3 वर्ष आपण एकत्र केलंय आणि त्यानंतर खूप काम केलं नाही तरी सुद्धा जे बॉन्डिंग त्यावेळेला आपल्या सगळ्यांचं झालं त्याच्यामुळे मला माहिती आहे तुम्ही खूप शांत आहात, समंजस आहात, मनमिळावू आहात. पण असं सुद्धा मी ऐकलंय, मी पाहिलेलं नाहीये पण मी ऐकलंय की तुम्ही एकदा चिडलात की सॉलिड चिडता. मग समोरचा म्हणजे खूपच घाबरतो. म्हणजे मनामध्ये खूप साचवलेलं असतं असं म्हणायला हरकत नाही की बारीक सारीक गोष्टी लेट गो करतो आपण, नाही असं नाही. फारच इथपर्यंत आलं तर शेवटी होतच काहीतरी. हे खरं आहे. माझे घरचे सुद्धा म्हणतात, सगळेच म्हणतात मला की पण तुम्हाला पटकन राग येत नाही ना? मी लेट गो करतो. राग येतो मला, नाही असं नाही. पण मी माझा जर संबंध नसेल डायरेक्ट तर मी ते लेट गो करतो. अच्छा. कारण मला माझा बाकीच्या गोष्टींमध्ये एनर्जी घालवायची नाहीये. मला माझं काम करताना मला ते जर आठवायला लागलं तर मग माझं हे होईल, डायव्हर्ट होईल अटेन्शन. मला हे कॉन्शियसली करतात. कॉन्शियसली करतो.
येस. मला पण असं कधी होतं का त्याच्यामुळे की लोकांना असं वाटतं की हा नाही ठीक आहे काकांना चालतं हे म्हणून नाही, पण चालतंय असं वाटतं त्यांनाही कळतं कुठपर्यंत चालतंय ते. हम्म, हम्म, तर त्यांनाही कधीतरी अनुभव आलेला असतो की अमुक गोष्टी हम्म, नाही चालत म्हणजे नाही हम्म. चालत. आणि तुम्हाला कशाचा राग येतो काय नाही चालत मला वेगवेगळ्या गोष्टींचा राग येतो. एक तर मुळामध्ये कारण मी तर तुम्हाला कधीच नाही तर सांगतो ना. रागवलेला चिडलेला बघितलेलंच नाही नाही, खरं आतापर्यंत आहे, इतक्या खरं आहे. वर्षात मला वेगवेगळ्या गोष्टींचा राग येतो. हम्म. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हटलं की माणसाने वेळ पाळली नाही की मला राग येतो. अच्छा. आणि पण आपल्या मग आपल्या इंडस्ट्रीत इंडस्ट्रीत 90% कोणीच नाही लोक पाळतच नाही. निदान काही माणसं काही मिनिटामध्ये उशीर होतात, काही लोकांना काही तासामध्ये हा उशीर होतो. हा काही काही म्हणा असेही मी पाहिलं की काय करा ते दिवसावर उशीर होतो त्यांना. आता हे राग आपल्याला येण्याचं नावं माहित आहेत पण आपण काही बोलणार हां, नाही इंडस्ट्रीत सगळ्यांना माहिती आहे ते. कसं आहे ना, मी तुला सांगितलं 8:45 वाजता येतो. एक 5-10 मिनिटं इकडे-तिकडे हा. मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये होतो हो वेळ. हो नाही नाही असं तुम्ही नाही. 8:30लाच आलात आज हो, नाही. मी जनरली आपलं 9चं ठरलं हो, होतं हो, हो. काल फोन जेव्हा आमचा झाला तेव्हा 9ला डॉट सुरू करायचं हे आम्हाला माहिती होतं आणि प्रदीप काकांच्या ची मुलाखत आहे म्हणून मला माहिती होतं की मी 9 म्हणजे 9च्या आधी इथे टच व्हायला पाहिजे आणि 9ला सुरू करायला पाहिजे मुलाखत काकांचा काल फोन झाला काका म्हणाले मी 9:45 पर्यंत पोहोचतो आणि आज 8:30ला मेसेज आला मी पोहोचलोय मला मी जिथे जातो कॉल टाईम असतो त्याच्या मी शक्यतोवर 15-20 मिनिटं आधी पोहोचतो. हो हो पण हल्ली मी जरा जास्तच लवकर पोहोचतो कारण अंतर खूप आहे त्यामुळे अंतर खूप मार्जिन आहे खूप ठेवतो अंदाज मी. येत हो. नाही ट्रॅफिकचा मला सगळे आले होते तुम्ही लवकर का आलात असं विचारतात. म्हटलं मी ते माझ्यासाठी आलोय तुमच्यासाठी नाही. तुमच्यासाठी मी आलोय तेव्हा येईल. हं. पण कसं असतं ना मी तुला एक वेळ दिली आणि मीच त्या वेळेला उशीर झाला किंवा दुसराही उशीर झाला त्याचा अर्थ हं, मला असं वाटतं हं. की एक हॅबिट म्हणून मला कळतं की या माणसाची उशीर येण्याची हॅबिट आहे. हं, उशीर झालाय मान्य आहे मला हं, काही हं, हरकत नाही. हं. पण आपण एक त्या समोरच्या व्यक्तीचा थोडासा डिसरिस्पेक्ट करतो असं मला बरोबर वाटतं. बरोबर हं, 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 तर ते नाही करायचं. हं, असं माझा एक आहे. त्याचा राग येतो मला. हं, हं. बारीक-सारीक गोष्टी स्टेजवरती असतात किंवा ह्याच्यामध्ये असतात. शूटिंगच्या इथे असतात. हं. बऱ्याच गोष्टींचं असतं. पण मी माझ्याशी कन्सर्न नसेल तर मी तिकडे लक्ष देत नाही. अच्छा. कारण मला त्याच्यात वेळ घालवायचा नाही आहे. मला माझ्या कामावरती हे करायचं आणि मी हं, स्क्रिप्ट दिल्यापासून मी तयार असतो. हं. माझं पाठांतरही अजूनही बऱ्यापैकी आहे. त्यामुळे तसाही मला वेळ जात नाही याच्यामध्ये. ते जर कोणी नाही पाळलं तर मला आवडत नाही. हं. एखादा प्रसंग आठवते का जेव्हा तुम्ही सेटवर खूप चिडला? कशाला तो हे करायचा आपण. आपण आनंदाच्या गोष्टी बोलूया. बरं या इंडस्ट्रीमध्ये तुमच्यासाठी गुरुस्थानी कोण आहे? खरं म्हणशील तर वेगवेगळे हे आहेत. मी असं म्हणू शकतो की सगळ्यात पहिल्यांदा मी असं म्हणेन की मला गुरु म्हणून आई आहे माझी. वडील आहेत माझे. तुला त्याचं एक सांगायला हरकत नाही की माझे वडील 15-16 वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये होते. हं, ते गजानन जागीरदारांना असिस्ट करायचे. हं, हं, 16 एक वर्ष इंडस्ट्रीमध्ये काढल्यानंतर हं. अं, स्वतःच व्हेंचर जेव्हा सुरू केलं तेव्हा त्यात त्यांना खूप नुकसान झालं. ते हे इंडस्ट्रीपासून बाहेर गेले, लांब गेले ते. हो, हो. पण मी जेव्हा नाटकात काम करायला लागलो तेव्हा मला आई वडिलांनी की त्यांना त्यावेळेला खूप प्रॉब्लेम होते इकॉनॉमिक. हां. आमची परिस्थिती बरी नव्हती. हां, हां. पण मी जेव्हा नाटकात काम करायचं म्हटलं तेव्हा मला आई वडिलांनी एका अक्षराने सुद्धा अडवलं नाही मला हं, हं, की तू नको जाऊस असं नाही म्हणाले. हं, त्यांनी फक्त मला एकच सांगितलं की तू नोकरी नको सोडूस. हं, हं. आणि माझ्या वेळेला मी जेव्हा नाटकात आलो त्यावेळेला 90-95% लोक नोकरी करूनच नाटक करत होते. कारण फक्त नाटक करणं हे त्या परिस्थितीमध्ये हं, हे चांगलं नव्हतं एवढं फारशी परिस्थिती नाटकाची. हं. म्हणजे चांगला संसार जर करायचा असेल तर एक नाटक करून नाही चालत. हां, हां. असं ती हे होते. हं. त्यामुळे 90% लोक नाटक आणि नोकरी दोन्ही करायचे. अच्छा. तसं मी केलं होतं. पण आई-वडिलांनी मला कधीही अडवलं नाही. त्यांनी मला हं, ऑलवेज प्रोत्साहन दिलं. हं, हं, हं. नंतर ह्याच्यामध्ये माधव वाटवे मी तुला जसं म्हटलं हो. की त्यांनी मला खरोखर त्यांनी हे माझे पहिले गुरु आहेत. विजया मेहता आहेत, अरुण जोगळेकर आहेत. ते त्यांच्यामुळे मी खूप शिकलो. आणखीन एक वेगळा मुद्दा सांगायचा झाला तर काही काही नट किंवा काही काही माणसं आपल्याला
ठाई ठाई सांगतात की मी जसं करतोय तसं करायचं नाही बरं का काम. हां, हां, हां. कारण ते काम जर मला आवडत नसेल तर मी म्हणतो की ह्याच्यासारखं काम कधीही करायचं नाही. हं, हं. ते पण गुरु आहेत माझे एका अर्थी. हं, हं, हं. की काम कसं करू नये हे सांगणारे ते आहेत. हं, हं. आपल्याला फार असं वाटतं की प्रत्येकजण स्टेजवरती किंवा जिथे काम करतो तो चांगलाच करतो असं असतं. हां, हां. तो त्याच्या परीने करतो, चांगलं नाहीच नाही. हं. पण तुला माहिती आहे कित्येक लोकांचं म्हणजे माझं असं मत आहे की काही लोकांनी स्टेजवर असू नये किंवा कॅमेऱ्यासमोर असू नये. ती माणसं काम करतात. हं, 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 हं. तर कसं आवडेल लोकांना? हं, हं. तुलाही माहिती असेल अशी की खूप हं, असतात. हं. तेव्हा कळतं की हे असं काम आपण करायचं नाही. हं. बरोबर आहे. आपण खरं. वाईट नट नाही म्हणत किंवा वाईट हे ॲक्टर आहे असं नाही हां, म्हणत. हां. पण कळतं आपल्याला की हे नाही आहे. हं, हं, हं. खरं आहे, खरं आहे. काका आई-वडिलांचा विषय आत्ताच निघाला, तर त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला खरंच खूप आवडेल. तुमची आई कविता करायची ना? हो. तिने म्हणजे तिने नाटक पण लिहिलंय, लेख पण लिहिलेत. हां. कविता तर खूप छान केल्या तिने. म्हणजे तिने एक विषय असा घेतला होता, हं. की निग्लेक्ट झालेल्या ज्या बायका होत्या, हां. म्हणजे निग्लेक्ट झालेल्या म्हणजे अनुल्लेखित बायका असं मी हं, म्हणेन हं, त्याला, हं, हं. की जसं पहिलीच तिने एक एक दीर्घ काव्य केलं होतं ते हं. रामदास स्वामींची न झालेली बायको. हां, हां. कारण रामदास स्वामी बोहल्यावरनं पळून गेले. हां. तर त्या बोहल्याच्या पलीकडे पळते याच्या पलीकडे जी हं. मुलगी होती ओ हो, तिचं हो. काय? ओ हो. तिच्याविषयी कोणीच बोलत नाही. जगात हं. कोणी बोलत हो नाही. ना. तर त्या मुलीचं काय मनोगत असेल? हं. तर त्या एक होय, मी नारायण ठोसरची बायको आहे. असं अच्छा. असं त्याचं नाव होतं. अच्छा. अप्रतिम काव्य लिहिलं होतं. वॉव! अप्रतिम. दुसरं मला ऐकताना सांगा हो. काय काय? तुला मी एक सीडी केली आहे मधुरांनी आमच्या. अच्छा. होय. हं. तुम्हाला म्हणून सांगते असं. मी तुला देईन ती सीडी. अच्छा. त्याच्यामध्ये तिने ज्या अशा केल्या त्या 8 तिने घेतलेत हां, त्या हां, ह्याच्यामध्ये. पण हां. तिने 12-13 असे लिहिले. पण हे कुठे YouTubeवरती अवेलेबल आहे ऐकायला? YouTubeवर आहे की नाही मला माहिती नाही. पण मी तुला ती सीडी देतो हं. आणि मधुराशी बोल. मधुराला माहिती आहे हं, YouTubeवर हं. आहे नाही की म्हणजे नाही ते. आपल्या प्रेक्षकांना सुद्धा जर का ते कुठे ऐकायचं असेल, बघायचं असेल तर? सांगेन मी तुला. मग तसं तू हां, कधी हां. जमलं तर सांग हो, तसं. येस. जसं आता आणखीन एक ही आहे रावणाची बायको. हां. मुळात रावणाला तो मोठा राजा आहे, पण रावणाला बायको आहे. तर ती कोण बायको आहे? नाव काय? हे तुला कोणाला फारसं हं, माहिती हं, नाही. हं, हं, एखादं हं, नाव हं, हं. कदाचित माहिती असेल. हां, पण ती काय आहे व्यक्ती हे हं. माहिती नाही. हो ना. तर तिच्यावरती एक काव्य आहे. अच्छा. वाल्या कोळ्याची बायको आहे. वाल्या हां. कोळ्याची बायकोनी फक्त त्याच्या पापाच्या वाट्यात सहकारी होणार नाही म्हणून सांगितलं एवढंच माहिती आहे. पण हां. त्याच्याविषयी काही माहिती नाही बाकीचं. हं, हं, हं. ती एक आहे. संत तुकारामाच्या बायकोंचा एक वेगळा कन्सेप्ट त्यांनी घेऊन लिहिलाय. हं. उर्मिला म्हणजे लक्ष्मणाची बायको तर त्यांनी याच्यामध्ये त्यांनी त्याच्यावर नाटक पण लिहिलंय. हं. आकाशाशी नाते माझे म्हणून. हं. त्याचे एक 5-25 प्रयोग पण झालेले आहेत. हं, हं, हं. आणि अशा एक 10-12 बायकांचं तिने हे घेऊन खूप आणि दीर्घकाव्य आहेत ती. हं. ऐकण्यासारखी आहेत ती. हं. म्हणजे हे तर तू आत्ता म्हणालीस की मला शहारा आला. हो, हो. तर हे जेव्हा काव्य आपण सगळं ऐकतो तेव्हा आपण आतून डिस्टर्ब होतो. हं, हं, हं. हल्लीच्या वेळेत आपल्याला कळत नाही की आपण पुरुष आणि बाई हे समान हे धरतो. पण त्या काळामध्ये जर त्या बाईला नवरा असं टाकून त्या मुलीचं काय झालं हं, काय? हं, 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 आणि दोष काय? हं. असं त्या ह्याच्यावरती ते एक असं आहे. ते आई त्या हं. दीर्घकाव्य जास्त लिहिली आणि लेखिका म्हणून ती खूप समृद्ध होती तशी. अच्छा. माझे वडील सुद्धा सिनेमात जेव्हा होते 15-16 वर्ष तेव्हा त्यांनी बरेच नावाजलेले चित्रपट त्यांनी हे केले. म्हणजे आता रामशास्त्रीला ते होते, हं, हं, असिस्ट करत होते जागीरदारांच्या बरोबर. हं, हं, त्यांनी हिंदी सिनेमा केले, त्यांनी मराठी सिनेमा केले, खूप केले. हं, 16 वर्ष केले म्हणजे बघ किती केले असतील. मलाही काही काही गोष्टी माहिती नाही आहेत हं, हं, त्यांच्या. हं. कारण त्यांनी त्यांच्याविषयी माझ्याशी फार ते बोलणं झालेलं नाही त्याचं. अच्छा. कारण मला असं वाटलं की बहुतेक तो विषय लांब ठेवतात असं मला वाटलं होतं. अच्छा. मला कळेपर्यंत आम्हाला एवढंच कळलं होतं की ते होते सिनेमात. हं. जसं मला एक काही सिनेमा हे तुला म्हणजे अ, वेगळा उल्लेख सांगायचा म्हणजे की त्यांनी एक जेली यात्रा म्हणून सिनेमा केला होता. त्यात अच्छा. हिरो राज कपूर होता. ओह! म्हणजे राज कपूरबरोबर त्यांनी काम केलं होतं. हं, हं,
नंतर एक फार त्या काळचा गाजलेला असा एक युद्धपट होता तो, म्हणजे असं बहराम खान म्हणून. ते ते माझ्या वडिलांना हे होते. नंतर पायाची दासी दोन्ही होतं ते, म्हणजे हिंदी मराठी दोन्ही होतं. अच्छा. शेजारीमध्ये होते माझे वडील. नंतर अशा बरेचशा सिनेमामध्ये ते हे होतं. म्हणजे मला आणखीन एक दोन गोष्टी आठवतात. मी एकदा दिल्ली एअरपोर्टला होतो, तेव्हा वडील एरिटेमध्ये होते ऑलरेडी. आणि समोरून सज्जन नावाचा नट आहे, तुला हो, माहिती हो, असेल. तो हो. त्या समोरून आला आणि तो मग त्यांनी माझ्या वडिलांनी मिठीच मारली. मग तो इतके गप्पा गुंतले आणि मी हां. तुमचं कसं ओळखीचा? हां. ते म्हणाले, आम्ही काम केलंय बरोबर अच्छा, असं अच्छा, वगैरे. अच्छा. म्हटलं तसंच एकदा डेव्हिड भेटले आम्हाला हं. कुठेतरी कॉमन ह्याच्यात. हां. तर डेव्हिड मराठी बोलतात हेच मला मुळात माहिती नव्हतं. इतकं सुंदर मराठी बोलतात ते. बरं, बरं, बरं. मी त्याला विचारलं, मग हे कसं काय बापू? तर म्हणाले, अरे आम्ही सगळ्यांनी कामं केली आहेत बरोबर. असं मला ते दरवेळेला अच्छा. कन्हैयाला आला, हां, त्यांचा हां, खूप चांगला हां. मित्र होता. ओह! एस एन त्रिपाठी जो म्युझिक डायरेक्टर होते, ते त्यांचे मित्र होते. पार्ल्यात राहायचे ते, ते मित्र होते. अच्छा. एक दिवशी ते पार्ल्यात गप्पा मारत होते, मला कंटाळा आला बरोबर होतो. तर मी ते चला ना बापू, चला ना, असं चाललो. मी हां. लहानच होतो. हां, ते म्हणे, थांब रे जरा. त्यांच्या गप्पा रंगल्या हां, होत्या. पण त्यांचं असं काहीतरी चाललं होतं, की अरे काहीतरी चांगलं म्युझिक दे आता, असं हां, काहीतरी हां, चाललं होतं. हां, तर ते म्हणे, क्या बात करते हो? मैं तो अच्छा आजकल मैं ही तो चल रहा हूँ, असं हां, होतं. हां. हे मला आठवतंय हां, गप्पा. हां, हां, हां. म्हटलं कौन सा गाणं? ते गाणं होतं, जरा सामने तो आओ चलिये. हे एक अत्यंत गाजलेलं गाणं आहे. असं त्या सगळ्या लोकांशी त्यांच्या खूप हे होते. हं, हं. पण सिनेमा सोडल्यानंतर त्यांनी फारशा कोणाची मैत्री ठेवली नाही. कधी भेटले समोर तर हे होते. अच्छा, अच्छा, अच्छा. पण ते त्यांच्याकडे अ, बऱ्याचशा हॉलिवूड सिनेमाच्या स्क्रीन प्लेज त्यांनी त्याचा अभ्यास केला होता. हं. त्यांनी खूप अशी मोठी-मोठी चांगली-चांगली पुस्तकं होती त्यांच्याकडे. अच्छा. त्याचं ते म्हणजे अभ्यासपूर्ण त्यांचं एकूण हं, हं. जे करतील ते अभ्यासपूर्ण करतील हं, असं त्यांची वृत्ती होती. हं, हं, त्यामुळे त्या दोघांकडनंही माझ्याकडे काही थोडंफार आलं असावं. हं. तुमच्या बहिणींना सुद्धा अभिनयाची आवड होती ना? हो, बहिणी शाळेमध्ये असताना करत होत्या. पण हं. पुढे त्यांनी काही फार ते कंटिन्यू केलं नाही. पण माझ्या 2 बहिणी लिहितात चांगल्या. अच्छा. धाकटी बहीण ज्योती म्हणून आहे. हं, ज्योती ती आता गंधे आहे तिचं आडनाव. हं, ती लिहिते. हं. आणि हे मलाही कळलेली बातमी आहे, म्हणजे अच्छा. त्या असं काही-काही निमित्ताने लिहितात त्यावेळेस मला हिच्याकडे स्पार्क आहे. हां, हां. दुसरी माझी एक बहीण आहे रश्मी हं, म्हणून हं, पुण्याची. ती पण चांगलं लिहिते. हं, हं, हं. आणि माझ्यानंतरची जी बहीण आहे ती बंगलोरला असते. बरेच वर्ष कर्नाटकामध्ये ती धारवाडला होती, मग आता बंगलोरला हं. गेली. तिची दोन्ही मुलं या क्षेत्रात आहेत. अच्छा. तिची मुलगी होती, तिने कॉलेज किंवा शाळा कॉलेज झाल्यानंतर तिने गिरीश कर्नाडबरोबर फिल्म केलेली आहे. ओह! ते तिलाही ॲक्टिंगचं खूप चांगलं काम करत होती. मी पाहिलंय तिचं काम. अच्छा, ती आता ती नाही करत आहे, ती अमेरिकेत असते आता. अच्छा. आणि तिचा जो मुलगा आहे, हं. तो अजूनही कार्यरत आहे. आत्ता जे सुबोध भाईची एक सीरियल होती, मला नाव आठवत नाही आता त्याचं. बायको लहान असते असं काहीतरी हां, होतं. हां, हां. ती आता कन्नडामध्ये सीरियल तुफान चाललेली हो, आहे. हो, हो. त्याचं तो सुबोध भावेच्या ऐवजी तो काम करतो तिकडे. अच्छा. आणि त्यांनी फिल्म्स केल्या आहेत तिकडे कन्नडामध्ये. ओह! अं, काय नाव त्याचं? त्याचं नाव अनिरुद्ध. अच्छा. आडनाव? आडनाव जतकर. पण तो अच्छा. लावतो का जतकर मला माहिती नाही. बरं, बरं, बरं. आणि तो काय काय पाठवत असतो, पण मला कळत नाही, कारण ती भाषाच कळत नाही मला. अच्छा. त्याच्यावर असं काय काय असतं लिहिलेलं ते हां, कळत नाही. हां, हां. पण त्यांनी खूप कामं केली तिकडे हं. आणि एस्टॅब्लिश्ड ॲक्टर आहे तिथला अरे तो. वाह! अरे वाह! म्हणजे आमच्या आई-वडिलांकडनं तिकडे गेलेलं हे असं हे आहे, हं. की वेगळ्या भाषेत, वेगळ्या प्रांतात असं म्हणू शकतो आपण. वाह! मस्त, मस्त, मस्त. आई-वडिलांची नावं नाही कळली. आईचं नाव माझ्या मंगला वेलणकर. हं. ती एम-ए हे होती, एम-ए, एम-एड होती त्यावेळी. ओह! ती पहिले काही वर्ष शाळेमध्ये शिकवायची. नंतर हं. मग सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज जे असतं, म्हणजे एम-एड आणि बी-एड जिथे हां, हां. तिथे ती व्हाईस प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाली. बरं. अच्छा. वाह! आणि माझ्या वडिलांचं नाव दत्तात्रय लक्ष्मण वेलणकर असं. अच्छा. ते त्यांचं दत्तात्रय नाव हे फार कोणाला माहिती नाही, कारण त्यांना सगळेजण पहिल्यापासून बापूच म्हणतात. अच्छा. आणि माझे मित्रमंडळींपर्यंत सगळे बापू म्हणतात त्याला. म्हणजे आणि माझ्यापेक्षा ते माझ्या मित्रांचे पण मित्र होते असं म्हणायला हरकत नाही. बरं, मी बरं, घरी बरं. नसलो तरी त्यांना फरक पडायचा नाही. हं, बापू आहेत ना, आई हं, बापू आहेत ना. हं, हं. अरुण जोगळेकर अनेक वेळेला यायचा, विक्रम गोखले, हं, 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 हं. त्यांचेही खूप चांगले हं, संबंध होते. हं, हं. दे वर फ्रेंड्स टू ऑलमोस्ट एव्हरीवन. अच्छा. आणि घरातलं वातावरण कसं होतं तुमच्या? खूप छान होतं.
आमच्या घरात खूप गरिबी आहे हे आम्हाला कधी जाणवलं नाही. तर माझ्या एकदा धाकट्या बहिणीने प्रश्न विचारला होता, "कधी असं असं काहीतरी झालंय, तर ते आत्ता आपल्याला घ्यायला जमणार नाही असं." तर तिने विचारलं होतं, "म्हणजे काय आपण काय गरीब आहोत का?" हां. असं हां, हां. विचारलं तिने. तर तेव्हा ॲक्च्युली आम्ही गरीब होतो. हं, हं, पण हं. माहिती नव्हतं आम्हाला आम्हाला कळलं नव्हतं ते. हं. आणि पण ही किती मोठी गोष्ट आहे, की आई-वडिलांनी जाणवूनच दिलं नाही ते मुलांना. कधीच नाही जाणवलं. आणि त्यांना एक अत्यंत आवड होती, की जे अ, विशेषतः ते सिनेमा, नाटकं जेव्हा बघायचे, हं, हं. तेव्हा ते दोघं आपापसात जे बोलत असायचं सगळं आमच्या कानावर पडायचं. हां, हां. एक तर ते दोघं खूप चांगलं इंग्लिश बोलायचे. ओहो! बरं. त्यामुळे इंग्लिशचंही चांगलं इंग्लिश ऐकायची सवय होती आम्हाला. हं. किंवा मराठी नाटक बघितलं तर त्याच्याविषयी जे चर्चा चालायची ती आम्हाला आहे. आणि कसं असं काही गोष्टी ऐकून आपल्यामध्ये असतात ऑलरेडी. तेव्हा बरोबर. कधीतरी आपल्याला त्याचं हे होतं. हं. नाही आणि ते सबकॉन्शियसमध्ये सबकॉन्शियसमध्ये सगळं असतं ते. फीड होत हो, राहतं. हो. हं, तर हं. तो आमच्या म्हणजे माझ्या 3 बहिणी आणि मी आणि त्याचा मला आई-वडिलांनी खूपच चांगला या वातावरणाचा फायदा झाला. हं, किंवा आपला कधी असेल तर मी कधीही विचारलं की मला असं-असं काम करायचं आहे असं. हं. तर ते सांगायचे काय डिसिजन मला घ्यायला सांगायचे, "तू घे हं, काय हं, करायचं हं, की नाही." हं, पण हं. ते अजून आम्ही परत मुलीच्या बाबतीत मीही पाळतो. माझी हं. रजनी पण पाळते हं, असं, हं, हं. की तुम्ही डिसिजन तुम्ही घ्या. पण असं-असं आहे. हं, हं. आणि लहानपण कुठे गेलं तुमचं? सगळं पाळलंय. पार्ल्यामध्येच? अच्छा, पहिल्यापासूनच पार्ल्यात राहता नाही, तुम्ही? माझा जन्म धुळ्याचा आहे. माझ्या आजोळचा आहे, अच्छा. धुळ्याचा. हां. पण बाकी सगळं पार्ल्यामध्ये. अच्छा. मी अजूनही पार्ल्यातच हो. राहता ना? मी 1950 सालापासून जिथे मी आहे हां, आत्ता, हां, तिथेच ती जागा तीच आहे. पण हां. तिकडे 2 वेळा आमचं रिडेव्हलपमेंट झालंय. अच्छा, 2 वेळा झालं. अच्छा. आणि जागा तीच, फक्त बिल्डिंग हं, बदलली. हं, हं, हं. बरं, बरं, बरं. आणि म्हणजे सगळं शाळा, कॉलेज, काही वर्ष नोकरी पण पारल्यात. अच्छा. मी एअरपोर्टला होतो. ते म्हणजे वॉकिंग डिस्टन्समध्ये होतं. हं, हं, हं. त्यामुळे पार्लंच आहे खरं म्हणजे तर. अच्छा. त्यामुळे मला ट्रेनने जायची सवय नाही कुठे. हां, हां. मला जर ट्रेन पकडायला हे केलं तर मी पहिल्यापासून ट्रेन सोडण्यातच जास्त वेळ घालवतो मी. अच्छा. की पुढची ट्रेन बघूया. तर पुढची ट्रेन त्याच्याविषयी भरून येते. हं, हं, हं. ट्रेनचं मला असं आहे म्हणजे लोकलचं हां, मला हां. नाही पकडू शकत मी. हं, हं. बरं मगाशी तुम्ही म्हणालात, की तुम्ही क्रिकेट खेळायचात, बॅडमिंटन खेळायचात आणि उत्तम खेळायचात तुम्ही. तर तुम्हाला असं कधी वाटलं नाही का, की त्याच्यामध्ये करियर करावं? खरं सांगू का? मी जेव्हा खेळत होतो ना, तेव्हा करिअर हा शब्दच डोक्यात नव्हता. अच्छा. जेव्हा खेळत होतो तेव्हा. मी खूप चांगला हं. खेळायचो क्रिकेट. बॅडमिंटनही चांगला खेळायचो मी. पण अगेन बॅडमिंटन किंवा याच्यामध्ये करिअर होऊ शकतं किंवा हं. करिअर हाच मुळात आमच्या डोक्यात नव्हता. मी हं. आनंदासाठीच खेळत होतो सगळं ते. अच्छा, अच्छा, अच्छा. पण अर्थात तरीही मी माझ्या बरोबरीच्या आसपासचे लोकं बघितले, हं, की मी तर 48 बॉर्न आहे. हं, गावस्कर 49 बॉर्न आहे. हं, वेंगसरकर पण आसपासच आहे. हं. त्यांच्या एवढं चांगलं मी काही खेळत हं, नव्हतो. हं, हं, म्हणजे हं. मी खेळलो असतो तरी काय आय डोंट नो की किती पुढे गेलो असतो आय डोंट नो. अच्छा. ते तर फारच ग्रेट म्हणजे वर्ल्ड वाईड ॲप्रिशिएट केलेली माणसं आहेत हं, ती. हं, हं, तेवढं मी हं. चांगला खेळत नव्हतोच. अच्छा. आणि नोकरी किती साली सुरू केलीत तुम्ही? ती पण एक गंमत आहे थोडीशी. मी माझं पहिलं व्यावसायिक नाटक आलं 17 ऑक्टोबर हां. एकोणी अ, हो 1971 हं. आणि जॉब लागला डिसेंबर 1971. बरं. म्हणजे आधी माझं नाटक सुरू नाटक झालं आणि आलं. मग हां, हे झालं. हां, हां, हां. सो आणि मग तुम्ही नोकरी एकूण मी 34 वर्ष 11 महिने केली. 34? 34 वर्ष 11 महिने केली. म्हणजे 1 महिना झाला असता तर 35 वर्ष झाली असती. ओह! पण ते कसं मॅनेज करायचं तुम्ही? म्हणजे नाटकाचे दौरे वगैरे सुद्धा हो, असतील ना? असायचे ना. खरं आणि म्हणशील तर आम्हाला असं मला वातावरण नव्हतं, की नुसतं गेलो आणि तोंड दाखवलं आणि गेलो आणि का मला कुठे करायचात काम खूप नोकरी? करायला लागायचं हां, आम्हाला हां, तिकडे. हां. फक्त मला एकच काही याचा फायदा असा झाला, की मी जिथे काम करत होतो, ज्या सेक्शनला होतो, ते हां. सेक्शन नाही कुठेशी पण? एअर इंडियामध्ये. एअर हां. इंडियामध्येच. हां, हां, हां. ते सेक्शन 24 तास चालू असायचं. हां, हां, फ्लाइट हां. हँडलिंग असलं, हां, की हां, हां. 24 तास हां, चालू हां, हां. असतं ते. हां, हां. तर मला असं त्याचाही कधी-कधी फायदा झाला, की हं. प्रयोग करून 2-3 तास जाऊन आलो आणि हां. परत येऊन परत काम हे करून पण गेलो. तसं चालायचं? चालायचं म्हणजे काय मी ॲडजस्ट करायचो तसं. अच्छा, अच्छा. आणि आणखीन एक मुद्दा त्याच्यामध्ये असा मला मुद्दाम सांगावासा वाटतो, की असं की
की कधी असतं ना की काही बऱ्याच नट लोकांचं मी ऐकलेलं आहे असं की जे जिथे जॉब करतात तिकडे दाखवतात, तोंड सही करतात आणि हो, जातात. हो, हो. मला पूर्वीचं मी सुद्धा ऐकलंय पण मला असं असं होतं की मी जिथे काम करतो त्या सेक्शनचं सगळं काम मला माहिती पाहिजे. हं. मला जर उद्या माझ्या टेबलचं काम सोडून कोणी काही विचारेल मला येत नसेल तर मला ते आवडायचं नाही. हं, हं, हं. त्यामुळे ज्या सेक्शनला मी आहे, जिथे आहे, तिथे हं. 100% काम माहिती पाहिजे आणि ह्या माझ्या गुणाचा थोडा मला खूप फायदा झाला पुढे. अच्छा. हं. कारण काही काही बाबतीत असं नंतर जशी वर्ष होत गेली तेव्हा शिक्षणही होतं, की असे प्रसंग येतात, की कोणीतरी नसेल हं, तिकडे आणि हं. तिकडे जर तुला विचारलं तर मला माहिती नाही हे सांगणं फार हं. इन्सल्टिंग आहे. हं. त्यामुळे मी असं असं हे होतो, की मला माहिती असेल असं सगळे लोकं हे करायचे हं. आणि त्याचा मला खूप फायदा झाला. हं. मी असं बघितलंय, की काही-काही 25-25 वर्ष एका टेबलवर किंवा एका सेक्शनला काम करणाऱ्या माणसांना पलीकडच्या याचं माहिती नसतं काय चाललंय हं, ते. हं, हं, ते हं. मला फार डिस्टर्बिंग होतं. असं हं. का? हं, हं. मला येत नाही आहे असं सांगणं तुम्हाला कसं बरं वाटतं? हं, हं. तर मला सगळं काम माहिती पाहिजे. हं. तर मी असं नेहमी म्हणतो, की तुम्ही मोर दॅन 100% जर जिथे असाल, जे तुम्ही द्यायची हे असेल ना, बरोबर. तर तुम्हाला म्हणजे मला कित्येक गोष्टी अशा पण ॲडजस्ट झालेल्या आहेत. तू हं. ठीक आहे 2 दिवस नाहीस ना, 2 दिवसांनी करू, पण तू आल्यावर करू. अच्छा. असं झालेलं आहे. हां, हां, हां. त्यामुळे त्याचं अथॉरिटी म्हणून पण एक हे होतं, हं. नॉलेज पाहिजे सगळं. बरोबर. वाह! त्यामुळे ज्या ज्या मी होतो तिकडं-तिकडं मी ए टू झेड मला माहिती असेल. वाह! वाह! दिस पेड ऑफ. वाह! मस्त. आणि तुम्ही म्हणालात 34 वर्ष करत होता तुम्ही. 34 वर्ष 11 महिने. 11 महिने. अरे बापरे! मला तर पण खरं अजून सांगतो आत्ताचं आयुष्य बघितलं एकूण हं, 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 हं. इट्स टू फास्ट. म्हणजे माझे नातवांचं एकूण हे बघितलं तर म्हणजे मी त्यावेळचा आणि आत्ताचं त्यावेळचे बघितलं तर मला असं वाटतं की मला जर परत सांगितलं कोणी की "अगं आपण रिपीट करूया. तुम्ही हे परत 34 वर्ष 11 महिने रिपीट करा." तर मी नाही करू शकणार. अच्छा. काका तुम्ही कलाकारांच्या कुटुंबात जन्म घेतलात म्हणजे शिरवाडकर म्हणू नका, गजानन जागीरदार म्हणू नका, हे तुमचे नातेवाईक होते ना? हो, नातेवाईक म्हणू शकतो आपण. म्हणून हां, म्हणजे होतेच आहे. हां. पण तसं नात्याला नाव नाही देता येत. अच्छा, असं म्हणशील तर. अच्छा. की आता कसं गजानन जागीरदार हे माझ्या आईचे काका होते. अच्छा. म्हणजे माझ्या आजोबांचे ते भाऊ होते. म्हणजे असं चुलत मावस काय काहीतरी असं तसे ते भाऊ होते. हं. आणि माझी आई मुंबईला असले की बराच काळ जागीरदारांच्याकडे राहिलेली आहे. हं. आणि माझे वडील जेव्हा जागीरदारांच्याकडे असिस्ट करत होते, तेव्हा त्यांच्याकडे येणं-जाणं होतं. त्यामुळे हं. आईची आणि वडिलांची ओळख तिकडे झाली. हं. अच्छा. आणि माझ्या आईच्याकडून माझ्या शिरवाडकरांचं नातं आहे आमचं. अच्छा. पण त्या नात्याला नाव नाही आहे असं. हे. बरं. पण आहे असं. अच्छा. तसं खरं म्हणशील तर आता आता तर आणखीन हे झालेलं आहे, की आता त्या नात्यामध्ये म्हणजे ह्यांचं नातं तर म्हणजे दोघांचंही फारच हे होतं, की दोघे नावाजलेले म्हणजे प्रचंड नावाजलेले हं. माणसं. हं. गजानन जागीरदार हां. काय आणि शिरवाडकर शिरोड. काय. तर त्यांचं तर म्हणजे काय म्हणजे मला असं कधी-कधी वाटायचं. पण एक गंमत सांगतो. हं. मी विजयाबाईंचं शिबिर करत होतो रवींद्र नाट्य मंदिरला आणि अच्छा. ते जागीरदार तेव्हा तिकडे जवळ राहतात. हां, कॅडल रोडलाच राहतात. हां. तर माझी सगळ्यांना काळजी ना माझी दुपारी काय करेल, जेवेल काय? तर हां, मला हां, आईने सांगितलं होतं, "तू गजोबांकडे जेवायला जा." हां. तर त्याने सांगितलं, "हो, जेवायला इकडे." तर हं. मग दुपारचं जेवण माझं तिकडे असतं. अच्छा. तर मी जायचो ना जेवायला, तर एक तर सगळे माणसं तयार असायची अशी सगळी जेवण हे करून. मला हां, इतकं टेन्शन सगळेजण तयार आहे आपलं वाढायला हां, मी एवढं खात नाही असं हां, तसं. हां. तर हे कधी-कधी यायचे, ते मेकअप सकट यायचे. अच्छा. एकदा त्यांनी अशा वेगळा काहीतरी मेकअप मी म्हटलं, "कोण आलाय हा माणूस?" असं बघितलं. तर ते आले, बसले, "हां, काय रे?" असं बोलले आणि अशी अशी मिशी काढली आणि जेवायला बसले. हां. आणि जेवताना मला सगळी चौकशी करायचं, शिबिरात काय चाललंय, अच्छा, अमुक-तमुक अच्छा, अच्छा, चाललंय, अच्छा, कसं अच्छा. कसं चाललंय, सगळं बोलायचे हं, माझ्याशी. हं, हं. आणि असे महिनाभर त्यांच्याकडे रोज जायचो ना. मी हं, त्यांच्याकडे काही ना काहीतरी गप्पा आणि याच संदर्भात व्हायच्या खूप. पण त्यांच्याकडे मला आता आणखीन एक गमतीशीर अनुभव आलाय. हं, तेव्हा मी काही एवढाही लहान नव्हतो, की मला हं, कळत नव्हतं, की हं, हा हं. ॲक्टर आहे आणि हा हे प्रायव्हेट लाईफ आहे. तर हां, प्रायव्हेट लाईफमध्ये आपण तुझं आणि माझं समजा स्टेजवर याच्यावर भांडण झालं, हां, तर आपण बाहेर येऊन एकत्र जेवायला जाऊ शकतो नाही का? हां. ही साधी गोष्ट आहे. हां, ही हां, माहिती असते. हां, पण तरीही तिकडे मी असं एकदा संध्याकाळी काहीतरी असताना के.एन. सिंग आले हां, जागीरदारांच्याकडे हां.
आणि मी असं बघत राहिलो त्या म्हणजे अरे हा कसा आला इथे, हे चांगल्या माणसाचं घर आणि हा आपला असा, आणि ते साधे कुर्ता आणि जब्ब्यामध्ये होते असे, आणि आले आणि छानपैकी गप्पा मारत दोघं बसलेत. आणि म्हटलं खरं एक सिनेमात बघितलं तर ते विलन पार्टीचे असायचे, हां. जागीरदार बहुतेक चांगल्या पार्टीत असायचे. हां. म्हणजे हे दोघं जण सिनेमात असे एकमेकांपाशी करतात आणि इतकी छान गप्पा मारतात हां. दोघं जण. आणि मला नंतर बघितलं की यार ऑलमोस्ट रोजच येतो गप्पा मारायला. अच्छा. मग मला लक्षात आलं की अरे आपण तुला किती हे आहोत, की तो माणूस आहे, त्यांचा फ्रेंड आहे, तो घरी येतो, तो काय ऍक्टर म्हणून येत नाही. हं, हं. असं तसं हे झालं, पण हं. फार मजा वाटली ती मग त्याला बघून तिकडे. अच्छा. केवढा तो म्हणजे भीतीदायक विलन होते ते के.एन. सिंग, आणि इतके सॉफ्ट आणि असे होते ना, अच्छा. फार मजा वाटली मला तेव्हा. अच्छा. तसं तुला शिरवाडकरांची पण एक आठवण सांगतो. म्हणजे मी नटसम्राटमध्ये जेव्हा काम करायचो, रजनी पण काम करायची तेव्हा. अच्छा. आम्ही दोघं पहिल्यांदा मुलगा आणि सून करायचो. नंतर तेव्हा आम्ही मधुरा आमची खूप ताणी होती, 6 महिन्यांची वगैरे होती. तर आम्ही तिला घेऊन जायचो पुढं नाशिकच्या प्रयोगाला. तर नाशिकला माझा शिरवाडकरांच्या जवळ माझा एक मामा राहायचा, त्याच्याकडे ठेवायचो मधुराला. प्रयोग केला की आम्ही तिला घेऊन जायचो असं. तर तेव्हा शिरवाडकरांच्याकडे अनेक वेळा जाणं झालं. मग ते असं एक छोटंसं घर होतं त्यांचं, एकटे लिहित बसलेले असायचे, बऱ्याच वेळा लिहित बसलेले असायचे. एकदा आम्ही गेलो तर अरे या या बसा बसा, असं काहीतरी बोलणं झालं आणि ते काहीतरी लिहित होते, पेन ठेवलं आणि असं बोलत होते गप्पा मारत. बरं तुम्ही काय चहा घेणार? मग चहा घेणार म्हणजे हेच करणार ना, तसं कसं, हे तर म्हटलं नको, चहा नको म्हटलं. मग ते म्हणाले मग सरबत करतो. मी पण सरबत छान करतो. रजनी चहा घेत नाही, त्यांना माहिती होतं. तो म्हटलं नको भाऊ, खरंच काय नको. नाही 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 मी करतो असं म्हणून ते आत गेले. ते काहीतरी लिहित होतं, मी असं पाहिलं नुसतं फक्त लांबून, म्हणजे काय पानं पलटून नाही. ते आले बाहेर आणि मी विचारलं काय लिहिताय? ते म्हणाले मी नाटक लिहितोय. म्हटलं अच्छा अच्छा. मी इतका एक मूर्खासारखा प्रश्न विचारला त्यांना. तर मी त्यांना विचारलं कोणासाठी लिहिताय? माझ्या डोक्यात असं होतं की चंद्रलेखेला एक नाटक द्यायचंय किंवा गोविंदूला नाटक त्यांच्यासाठी लिहितो असं असं मला वाटलं. तर ते इतके गोड हसले माहिती. असं म्हणजे मी कोणासाठी लिहिताय? ते म्हणाले असं, मी कोणाहीसाठी लिहित नाही, मी माझ्यासाठी लिहितो. आणि मग मला असं वाटलं की काय विचारलं आपण या माणसाला. आणि मला फक्त एवढंच होतं की गोविंदूचं नाटक येते त्यानं लिहितो, एवढंच होतं. पण मला आता खरं म्हणशील, मी जसं मगाचा एक मुद्दा काढला की मला कुठल्या कुठल्या गोष्टींचा राग येतो, तर हा प्रश्न त्यांना कदाचित राग येणारा असू शकतो ना, कोणासाठी लिहिताय तेवढे. पण त्यांनी किती छान हँडल केलं असं, फार गोड असले. मी फक्त माझ्यासाठी लिहितो. एवढं मोठे शिकवण आहे तेव्हा ह्याच्यामध्ये. आणि त्यांच्याकडे आणखीन एक त्यांची जास्त एक आणखी गमतीशीर आठवण म्हणजे आमच्यानंतर मीरानी पण नटसम्राटमध्ये काम केलं, जेव्हा माधव वाटवानी परत डायरेक्ट केलं ते, लागोनी परत केलं होतं तेव्हा ते. तर त्या नाटकाचे दिल्लीला वगैरे शो झाले आणि मीराचे आमच्या अगणित फोटो आहेत. असे ती शिरवाडकरांच्या मांडीवर बसली, त्या गळ्यात हात घालून सगळ्यांच्या ह्याच्यावर आहेत ते गप्पा मारतायत. ते खूप रिलॅक्स होती मीरा त्यांच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं की इतक्या मोठा माणूस आणि एका लहान मुलीच्या बरोबर तो खूप ॲट इज आहे असं म्हणू शकतो. त्यांच्या पर्सनॅलिटीचं खूप मोठं पदर आहे असं मी म्हणून समजेन, की जसे काही वयस्क माणसांची, समवयस्क माणसांची, असं पण त्यांना पदर होते आयुष्यात. खूप घेण्यासारखं आहे ते. काका, रजनीताईंचा आत्ता विषय निघालाय, तर मला नक्की जाणून घ्यायला आवडेल, मलाच नाही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, रजनीताई कुठे भेटल्या, तुमची ओळख कशी झाली, लग्न कसं झालं, तुमची लव्ह स्टोरी काय आहे? हा, जसं माझ्या वडिलांना जागीरदारांच्याकडे भेटली आहे माझी आई, तसं मला ही विजयाबाईंच्या शिबिरामध्ये भेटली. अच्छा. ती दादरच्या एका संस्थेतून ते राज्य नट स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवून आली होती आणि मी रंगायतमधनं आलो होतो. आमचं काही फारसं बोलणं नव्हतं झालेलं त्याच्या आसपास. त्या आत्ताच इतक्या सुंदर दिसतात, तेव्हा तर काय दिसत असतील ना. हो, पण ते मला माझ्या मुलीने प्रश्न एकदा न कळत विचारला असेल, पण विचारला त्यांनी. रजनीने विचारलं, तू कसं काय हो म्हटलं त्यांना? तर म्हणजे एवढा मी काय हे नव्हतं. नाही, पण आई म्हणजे आई असं त्यांचं होतं. त्या कमालीच्या देखण्या आहेत.
पण त्यासोबत काय झालं की माझ्या मनात आलं असं विचार, पण डेअरिंग नव्हतं ना. अच्छा. अगेन काही कोणाची तरी मदत लागते हां, आपल्याला मग? ह्याच्यामध्ये. मग? तर माझा, जसं मगाशी म्हटलं, दिलीप कुलकर्णी माझा मित्र हां. जवळचा. त्याला मी त्यांची दोघांची ओळख होती, कारण त्यांनी बरोबर काम केलं होतं अच्छा. एकांकिकेमध्ये. अच्छा, 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 अच्छा. तर मी सांगितलं की अरे बघ जरा असं असं हं. काय काय. तो म्हणाला हो मी करेन हं. मदत, नो प्रॉब्लेम. हं, हं, हं. आणि असं 2-3 चान्स आले की ओळख तरी करून द्यायचं, तेव्हा तोही बायासारखाच गं. हां, तोही घाबरला. हां. नंतर माझ्या लक्षात आलं की कोणीच मदत करणार नाही दिलीप आपल्याला. काका पण तसा लाजरा-बुजराच होता ना? हो. हं. म्हणजे या बाबतीत असं हां, की मुलीशी म्हणजे सांगतो ना, ओळख हं. करून देतो ना तुझी. हां. ती वेळ आली की तो कुठे नसायचाच तिकडे. बरं, बरं, बरं. तर आणखीन एक दुसरा मित्र अशोक साठे हं, म्हणून, हं. तो आमच्या शिबिराच्या इथे यायचा तिकडे. हं. तर त्याला कोण दिलीपने सांगितलं होतं वाटतं. तर त्यांनी विचारलं, "कोण?" "रजनीकांत पुले." हं. "तिचं लग्न ठरलंय आधी." म्हटलं मला मला धक्स झालं एकदम. म्हटलं अरे बापरे! आता काय करायचं? मग? नाही तर नंतर मी आता हा नंतर मुद्दा हे झाला, की काय झालं होतं, की हं, रजनी, जसं मी जागेदारांच्याकडे जेवायला जायचो, हं. तसं रजनी त्यांच्या एका ओळखीच्या माणसांकडे तिकडे जेवायला जायची. हां. तर ते जे ओळखीचे माणूस होते, ते अशोकचे आणि त्यांचे संबंध होते अच्छा. तिकडे. हां, 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 हां. तर अशोक एकदा तिकडे गेला असताना रजनी तिकडे होती. हां. तर रजनीला त्यांनी विचारलं, "तू इथे कशी काय?" हं. तर आता सगळं सगळं ओळख ही माझे अमुक अमुक त्यांच्याकडे मी असं असं सांगण्यापेक्षा तिने सांगितलं हे माझं दुसरं घर आहे. अच्छा. तर अशोकला वाटलं की हिचं लग्न ठरलंय. खरं काही ओह! ठरलेलं नव्हतं अच्छा, त्यांचं. अच्छा, अच्छा, काही अच्छा. नव्हतं. हां. पण नंतर मी अशोकला झापला, म्हटलं उगाचच तुम्हाला किती दिवस टेन्शन दिलं माहिती आहे का तुला? हां, हां. तो म्हणते अरे मला त्यांनी असं सांगितलं, मला वाटलं. म्हटलं हे तू मला खूप टेन्शन दिलंस म्हणून सांगितलं. आणि नंतर मी अ, 1 तारखेला शिबिर सुरू झालं. हां. 21 तारखेला मी तिला विचारलं आणि डायरेक्ट विचारलं. अच्छा. कारण मला लक्षात आलं, कोणी मदत करणार नाहीये. तर हां. मी तिला विचारलं हं, आणि असंच विचारलं, की "लग्न करशील का?" हं, तीही बाचकली एकदम, हं, की ती म्हणे म्हणजे असा काही विचार केला नाही अजून. तो म्हणतो, "मग कर आता." हं, असं सांगितलं. हं. तर म्हटलं, बघते." असं म्हणून ती घरी गेली. मी इकडे आलो. नंतर मी एवढा टेन्स झालो. म्हणजे काय आपण असं एकदम विचारलं आणि घाबरलो मी. हां, तर काय उद्या काय वेगळं झालं तर काय करायचं? हां, असं घाबरलो होतो. हां, हां. आणि दुसऱ्या दिवशी ती आली शिबिराला. आमचं काम चालू होतं. तिने माझ्याकडे डुंकूनही बघितलं नाही. आणि मला तेवढं टेन्शन जास्त. म्हटलं काहीतरी हां. प्रॉब्लेम आता. हं. तर मी तिने फक्त एकदा लंचला सांगितलं, की म्हटलं मला संध्याकाळी 5 मिनिटं बोलायचं आहे. तर 5 मिनिटं भेटली. म्हटलं काय विठ्ठल? मी अजून विचार केला नाहीये. हं. अगं पण पण घरच्यांचं असं आहे, माझी मोठ्या बहिणीचं लग्न व्हायचं आहे, असं तसं सांगत होती ती. हं. तर म्हटलं तो सगळा बदल. तू तुझ्या मनाचं सांग, हो का नाही? आणि ते आत्ता सांग, हो का नाही ते. कारण मला ते टेन्शन अनबेरेबल झालं होतं. हां. तर तेव्हा ती म्हणाली, माझ्या बाजूने होय. म्हटलं मग हां, मग ठीक आहे. मग बाकीचं व्हायचं तेव्हा होऊ दे. बरं. असं तो किस्सा आमचा. वाह! वाह! काका तुमच्या लग्नाला आता 50 वर्ष झाली ना, म्हणजे करिअरला सुद्धा आणि लग्नाला सुद्धा. हार्टिएस्ट थँक काँग्रॅच्युलेशन्स. यू सो मच. मस्त. मला सांगा तुमच्या करिअरमध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठा वाटा असेल ना? आहे. नुसतं सांगण्यापुरतं नाही, पण तुला खरंच सांगतो, की आमचं घरी माझे आई-वडील होते. लग्न झालं आमचे तेव्हा माझ्या बहिणी पण होत्या तिकडे. 2 बहिणी होत्या. अच्छा, एकीचं लग्न अच्छा. झालं होतं. हं, हं, आमचं कुटुंब मोठं होतं. हं. आणि खरं म्हणशील ना, तर तिलाही अ, या क्षेत्राची माहिती होती, आवड होती, ती काम करत होती. हं. फक्त तिने व्यावसायिक नाटकात काम केलेलं नव्हतं, कारण तिच्या घरून परवानगी नव्हती व्यावसायिक अच्छा. करायला तेव्हा. हं, हं. माझ्या आईने तिच्याबरोबर काम केलंय. हो, माझ्या आई म्हणजे सुधीर जोशी, हो, अ, रजनी मावशी आणि मम्मी असं तिघांनी एका हो, नाटकात हो. काम केलंय. त्यांचा ग्रुप होता. सुधीर हं, जोशी, हं. अं, आपला सतीश पोळेकर, हो, बरोबर, बरोबर. करेक्ट, करेक्ट. नाना पाटेकर पण होता. पण हं. नाना पाटेकर नोकराची कामं करायचा आणि रजनी हिरोईन होती तेव्हा. अच्छा. तो हं. फक्त असं पुसायचा वगैरे हे आणि हॅलो वगैरे फोन घेतात ना टिपिकल, अच्छा. तसं हां, तो होता. हां. सतीश पोळेकर, सुधीर जोशी यांचा एक हो, ग्रुप होता हो. नाटकाचा. तेव्हा तिला सवय होती हे काम करायची, पण तिने व्यावसायिक म्हणून स्वीकारलं नसल्या कारणाने ती अच्छा, तशी बऱ्यापैकी रिलॅक्स होती. अच्छा. आणि मला जेव्हा पहिलाच हे आला व्यावसायिक करायचा किंवा हळूहळू माझं ते, हं. मी तुला मगाशी म्हटलं तसं की मला
कंटिन्युअसली मी काम करतोय. असं 1-2 वर्ष कामच नाही असं झालं नाही कधी. त्यामुळे नाटक मी जेव्हा करत होतो तोपर्यंत मी खूप नाटकं केली. त्यामुळे 30 नाटकं केली असेल मी आता. आणि ते खूप कंटिन्युअस नाटक होतं. कंटिन्युअस मग पुढे टेलिव्हिजनही सुरू झालं, पुढे सगळं. त्यामुळे ते काम 2 वर्ष नाही आहे किंवा 1 वर्ष काम नाही असं झालं नाही कधी. या सगळ्या ह्याच्यामध्ये तिला जेव्हा हे होतं की तिला चान्स असून सुद्धा तिने आम्हाला सांगितलं होतं, माझ्या मुलीने पण सांगितलं, तुम्हाला मिळतं ना, गो अहेड, मी बघीन घरचं काय ते. आणि मला जे करायचं आहे ते करायला तिने प्रोत्साहन दिलं त्याच्यासाठी. खरं म्हटलं तर स्टेजवरती काम केलेल्या माणसाला पुढे आता काही ना कारणाने करायला मिळत नाही म्हटल्यानंतर त्रास होतो खूप. तो त्रास नाही तिला झाला किंवा तिने दाखवला नाही असं असेल की नाही झालाच नाही तिला. तशी ती हे नाहीये, म्हणजे आत एक बाहेर एक असं नाहीये तिचं. तुम्हाला आठवतंय का 4 दिवस सासूचे मध्ये आपण तिघांनी एकत्र काम केलं होतं? तर तुला सांगतो गंमत त्याची, की जेव्हा बॅरिस्टरमध्ये सुहास जोशी काम करत होती, ती प्रेग्नंट होती, तर तिची रिप्लेसमेंट करायची वेळ आली. तर जेव्हा रजनीने काम केलं. अच्छा. तर ते रजनीचं पहिलं व्यावसायिक नाटक. माझ्या आईवडिलांनी सांगितलं, तू जा कर, मुलींना आम्ही बघतो, तू जा कर. माझ्या आईवडिलांनी फक्त मला नाही प्रोत्साहन दिलं, तर माझ्या बायकोला पण त्यांनी प्रोत्साहन दिलं. जेव्हा जेव्हा त्यांना हे होते तेव्हा रजनी तू यू गो अहेड. रजनीने काही नाटकं त्यांनी रिप्लेसमेंट म्हणून केली. अच्छा. तर त्या आणखीन एक गमतीशीर असं पण, नटसम्राटपर्यंत ती माझी बायको होती सुरुवातीला, आणि नंतर सुलभाताई अमेरिकेला गेल्या काही कारणासाठी. तर सुलभाताई कावेरीचं काम करायच्या. मग पुढचे 60-65 प्रयोग रजनीने कावेरीचं काम केलं, म्हणजे माझ्या आईचं काम केलं. बरोबर. आणि स्टेजवर मी तिला आई म्हणून नमस्कार करायचो. पार्ल्यासारख्या ठिकाणी तर मी आई हाक मारली की आणि तिला पाया पडलो की टाळ्या यायच्या. म्हणजे त्या प्रसंगाचं सगळं सिरियसनेस जायचं. विनोदी नाटक चाललं की काय वाटावं, कारण लोक सगळ्याला माहिती होतं, हसायचे नुसते टाळ्यामध्ये. पण तिने जेव्हा जेव्हा केलं त्यांनी काही स्वतंत्र नाटकं पण केली तिने, म्हणजे नवीन नाटकं. जसं सईसन तिचं खूप हे होतं, सई परांजपे आणि रजनी यांची आजही खूप छान दोस्ती आहे. तिच्या माझा खेळ मांडू तिने पहिल्यांदा हे केलं. पुन्हा शेजारीमध्ये तिने पहिल्यांदा काम केलं आणि खूप चांगलं काम केलं. सखे शेजारीमध्ये गव्हर्नमेंटचं मेडल पण आहे तिला याचं. तर ती म्हणजे संसार सांभाळून जेवढं जमलं तिने तेवढं केलं. मस्त. आणि आम्हाला सांगितलं तुम्ही यू गो अहेड. मुलीला पण, मधुराला पण सांगितलं, मीराला पण सांगितलं. गौरी पण काही काळ नाटकं करत होती. गौरी सगळ्यात मोठी ना? गौरी मोठी सगळ्यात. अच्छा. आणि गौरी आता काय करते? ती ऍक्च्युली IT मध्ये आहे. बँगलोरला असते ती. गेली 4-5 वर्ष बँगलोरला आहे, पण ती आता वर्क फ्रॉम होम म्हणून मुंबईलाच आहे सध्या. बरं. गेले 1-1.5 वर्ष तरी आहे. अजून तरी काही त्यांचं दिसत नाहीये की तिकडे हे आहे, पण तिची बेस्ट कंपनी इन बँगलोर. अच्छा. गौरीला म्हणजे मधुरा आणि मीरा तुमचा वारसा चालवतायत, पण गौरी या क्षेत्रात आधीपासून म्हणजे नव्हतीच. तिने नाटकात काम केले. तिला 1-2 व्यावसायिक नाटकात काम केले. संध्याशाळेमध्ये माझ्याबरोबर होती. आणखीन तिचं आणखीन उल्लेखनीय म्हणजे ह्याची जी पुण्याची एक स्पर्धा आहे, पुरुषोत्तम ना, पुण्याची पुरुषोत्तम, त्याच्यात तिला जेव्हा त्यांनी पुण्याच्या व्यतिरिक्त पण काही भाग त्याच्यामध्ये इन्क्लूड केला, त्या पहिल्या याच्यामध्ये गौरीला बेस्ट ऍक्ट्रेस म्हणून मिळाले. हो. पु ल देशपांडेंच्या हस्ते त्यांनी मिळालं, तिला बक्षीस मिळाले. रुपारेल कॉलेज तर्फे त्यांनी गेली होती. अच्छा. गौरी म्हणजे मी खूप लहान होते तेव्हा आमच्या बिल्डिंगमध्ये, म्हणजे खूप आमच्या जवळचं ते मधोक म्हणून, वृंदा मधोक, तुम्हाला आठवत असेल तर गौरी तिच्याकडे खूप यायची. हो, तिची मैत्रीण होती. हो, तिची आय थिंक त्याचा ग्रुप होता, बेस्ट फ्रेंड होते. सो मी लहानपणापासून बघते मात्र तिला. गौरी 73ची आमच्या. अच्छा. 24 एप्रिल 73 म्हणजे सचिन तेंडुलकरचा दिवस. त्या दोघांचा एका दिवशी जन्म आहे. अच्छा. तुम्हाला माहिती आहे ना, मधुराचा आणि माझा एका दिवशी असतो बर्थडे, 8 ऑक्टोबर. 8 ऑक्टोबर. पण तुझं हे वेगळं आहे. ती लहान आहे माझ्यापेक्षा. ती 81 आहे. 8 ऑक्टोबर ती गौरीचा आणि सचिनचं सेम डे आहे तो, 24 एप्रिल 73 असं. वा.
आणि मीरा काय करते आता? मीरानी आता सांगण्यासारखं आहे, म्हणजे मीरानी आता मधुराने जी फिल्म प्रोड्यूस केली आता, हम्म, ती मीरानी डायरेक्ट केली. हम्म, बटरफ्लाय म्हणून एक फिल्म आहे. हम्म. अं, अभिजित आणि मधुरानी कामही केलं त्याच्यामध्ये. मी अभिजितचे वडील आहे, म्हणजे मधुराचा सासरा आहे अच्छा, मी. हा. ही सोनिया परचुरे माझी दुसरी मुलगी, म्हणजे अभिजितची बहीण असे ती आहे. अच्छा, अच्छा. आणि ही फिल्म मीरानी डायरेक्ट केली. वाव, वाव. तिला डायरेक्शनमध्ये खूप गती आहे. हम्म. आणि बघू आता तिला काय हे होते ते. ती कामही करते. आता ती एका मालिकेमध्ये आणि करते काम. खूप छान काम खूप करते छान ती, काम खूप करते. गोड काम करते, खूप छान आणि सटल करते. हो. तिला पहिलं तिने व्यावसायिक नाटक केलं, त्यातच तिला बक्षीस हे होतं आणि चांगलं हे होतं. दामोकाकांनी बसवलं होतं ते. नाटकाचं नाव तू तर चाफेकळी. हम्म. वसंत खानेटकरांनी हा, लिहिलेलं हा, नाटक आहे. बालकवींवरती येते आणि बालकवींच्या बायकोचं काम त्यांनी केलं होतं अच्छा. आणि खूप छान काम केलं होतं. हम्म, 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 तिला पारितोषिकही मिळालं होतं. हम्म. ॲक्ट्रेस चांगली आहे ती, खूप चांगली गुणी आहे. आहे, खूप छान. माझ्या दोन्ही मुली, आता तिन्ही मुली मी म्हणेन, त्यांना एक माझ्या पद्धतीचं ते ॲक्टिंग करतात त्या. हम्म, फार अननॅचरल वाटणार नाही अशा त्याच्यामध्ये. खूप हम्म. नॅचरल. ही माझी प्रवृत्ती आहे नॅचरल करण्यासारखी. तशी हम्म. त्या तिघींकडे पण आहे हो, ती. हो, हो. मी कधी कधी असंभवचे एपिसोड लावते आणि तुमचे आणि इलाताईंचे काय सुंदर सीन्स असायचे तेव्हा, आणि तुमची केमिस्ट्री पण भन्नाट होती. आणि आत्ता सुद्धा तुमचं ते काम आत्ताच्या वेळेचं वाटतं, अच्छा. कारण त्यावेळेला थोडंसं जरा लाऊड ऍक्टिंग करायची सवय होती सगळ्यांना, पण तेव्हा पण तुम्ही खूप नॅचरल काम करायचं. आत्ता बरं शरूनी पण फोन केला होता. ती हां. ती आणि तिची आई शर्वरी पण बघतायत. पाटणकर. हो, हां. शर्वरी पाटणकर. हं. पण मला खूप लोक भेटतात, हो. की असंभव आम्ही खूप वेळा बघितलंय, अवंतिका खूप वेळा बघितलंय. मला काही वर्ष, 1-2 वर्षापूर्वी माझा एक अमेरिकन मित्र आला होता हां. आणि त्याचा मित्राचा तिथला मित्र असेल, ते सगळे तिघे इथे हं, तर मला त्यांनी जेवायला बोलवलं होतं हं. पार्टीला. तर तेव्हा त्या माणसाला माहिती नव्हतं की मी याचा मित्र येते. हं, कारण हं. मला बघून तो चकित झाला. म्हणजे हां. काय म्हटलं, कसं काय? आम्ही एक 20 फॅमिलीनी मिळून असंभव खूप एपिसोड खूप एकत्र बघितले. ओह! तर मला आश्चर्य वाटलं तिला, ते इतके सगळे फॅमिली जमून असंभव बघत होते आणि वाह! सलग बघत होते. वाह, वाह, वाह! हं. काका, तुमच्या जावयाबरोबर सुद्धा तुमचं एक वेगळं नातं आहे ना? त्याच्याबद्दल काय सांगाल? आता खरं म्हणशील तर हं. एक वेगळं वेगळं तुला हे सांगतो. हां. जेव्हा मला पहिल्यांदा कळलं हां, पहिल्या हां, मुलीचं, हां. हिचं लग्न, ते मला गौरीचं आमच्या अजित भुरेंनी सांगितलं, मला घरी येऊन सांगितलं की अच्छा, असं अच्छा. असं आहे, हां, हां, हां. तिला करायचं इंटरेस्ट आहे. हां. पहिली रिॲक्शन माझी, हं. मला राग आला होता खूप. हं, हं, हं. म्हटलं, माझी मुलगी आहे, हां. मला ते हे होतं, माझी मुलगी आहे, म्हणजे माझ्या मुलीवर दुसरं कोणीतरी हे सांगतंय की ही मला लग्न करायची. मला राग आला पहिल्यांदा. हं, नंतर ऑफकोर्स मी तेच केलं होतं. हं. त्यामुळे हे टोन डाऊन झालं. त्याच्यानंतर हं. नंतर मला लक्षात आलं की त्यांचंही आयुष्य आहे. हं. आम्ही कुठल्याच मुलीला हे नाही केलं, म्हणजे तुझ्या मनात आहे तर कर असं सांगितलं होतं. पण तिन्ही वेळेला मला पहिलाच जेव्हा कळलं त्याच वेळेला राग आला होता. अच्छा. माझ्या मुलीवर हा कोण? अरे! पण आता हा अभिजित. एक तुला मला का राग येतो त्यातला हा आ, एक लास्ट मुद्दा झालेला आ. आहे. अभिजित बरोबर सुद्धा खूप गोड नातं आहे ना तुमचं? अभिजित बरोबर म्हणजे आमच्यात कितीतरी पदरी नातं आहे असं म्हणायला हरकत अच्छा. नाही. आता तू मुळात पहिली माझी ओळख झाली ती मधुराच्या इंटरेस्ट असलेला मुलगा. हां. त्याच्यानंतर लग्न ठरलं, मग तो जावई हं, होणार. हं. नंतर त्यांनी माझ्यावर ॲक्टर म्हणून पण काम केलंय. अच्छा. ते लग्न व्हायच्या आधी हं, हं. ई-टीव्हीवरती काहीतरी हे होती, टेलिफिल्म होती. हं, हं. त्यात पण मधुरा माझी सून होती, हा मुलगा होता. अच्छा. आणि महेश कोठारेने ती डायरेक्ट केली होती. हं. त्याच्यात हा मुलगा म्हणून काम करत हं. होता. तेव्हाही तो काम कसं करतो याच्याकडे माझं जास्त लक्ष होतं. अच्छा. त्याच्यानंतर तो आता मी काम केलं त्याच्यावर तो प्रोड्युसर आहे. हां, 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 हां. असं एक वेगवेगळ्या पदरांचं नाटक आहे. आणि सगळ्यात म्हणजे आता कधी-कधी असं होतं की अं, त्यांचा मुलगा आमच्याकडे बऱ्याच वेळा असतो. हं. त्याचं काय नाव? त्याचं नाव युवन. अच्छा. वाह! सुंदर नाव आहे. मधुराच्या मुलाचं नाव युवन अच्छा. असं. आणि फार गोड पोरगा आहे. हं, हं.
मस्ती करतो खूप, हम्म, खूप बोलतो. हम्म. तर अभिजित जेव्हा त्याला रागावतो ना, किंवा हे मधुरा रागवते ना, मला वाटतं थांबा, रागावू नका. हा. मला त्याला ओरडलेलं आवडत नाही. बरोबर. आणि तुमच्या नातवंडांना काही इंटरेस्ट दिसतोय का आपल्या क्षेत्रात? माझा मोठा नातू आहे, जो गौरीचा मुलगा आहे, तो हा. तर 27 वर्षाचा आहे, तो हा. ॲडव्होकेट झालाय. अच्छा, वा. आणि त्याला तर नॅचरली ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. तो लहान असताना त्यांनी कुठेतरी एका ह्याच्यात माझ्यावर काम केलं होतं, पण त्याला काही फार इंटरेस्ट दिसत नाही ॲक्टिंग बिक्टिंगमध्ये किंवा कशातच या क्षेत्रामध्ये. मीराचा मुलगा जो आहे त्याचं नाव इवान. अच्छा. तर तो फार बोलत नाही, हा. तो जास्त बोलत नाही, तो पण मत द्यायची वेळ आली की सांगतो तो काय ते. अच्छा. तो त्याच्या वडिलांवर जास्त गेलाय, त्यामुळे त्याचं ॲड फिल्म करायच्या दृष्टीने जे ते करतात नेहमी, अच्छा. तर तो स्वतःच्या त्या लॅपटॉप नाही म्हणते काय म्हणतो, आयपॅडमध्ये ते सगळं काय काय करत असतो. अच्छा, किती वर्षाचा आहे तो? तो आता 11 वर्षाचा आहे. अच्छा. तो करत असतो आणि काहीतरी त्यांनी तो एडिट बिडिट करतो, काय दाखवतो मला तो ते. तर परवा एक गंमत म्हणून तुला सांगतो, हा. मला एक माझ्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी ते हे करायचं होतं, सॉर्ट ऑफ प्रोमो. हा. तर मी असं म्हटलं की मी एक बोलतोय आणि दुसऱ्या बाजूला मीच ऐकतोय आणि मी असं सांगतो, असं मला करून देशील का मला, हा. असं हा. त्याने विचारलं. हा. म्हणून हो, देईन ना करून. हा. ऑफ ऑल द पर्सन्स मी त्याला विचारलं, कारण हम्म. मोठ्या माणसानं कोणाला विचारायचं मला माहिती नव्हतं. हम्म. पण त्याला पाहिलं होतं मी करताना. म्हटलं, तू अच्छा. देशील का करून? पण हो, म्हणजे काय तुम्हाला हवंय? मग हा. सांगितलं, मी आता इथून बोलतो, हा. मी त्या माणसाशी बोलतो, तो माणूस मीच आहे हा. तिकडे. बरोबर. मग तिकडे जाऊन मी त्या माणसाचं हा. बोलेन. हा. हे दोघं तयारीला लागले, अच्छा. युवन आणि इव्हान हा. दोघेही. हा. हा. आणि त्याने सांगितलं आणि त्यांनी करून दिलं मला ते. अरे वा. हो, अरे वा. म्हणजे मला असं वाटलं की म्हणजे मलाही येत नाही ते करता, हा. आणि त्यांची गती आहे त्याच्यामध्ये. वा वा वा. त्याचे वडील म्हणजे विजय सावंत, तो एक तर ॲड वाला माणूस आहे, अनेक इंटरनॅशनल अवॉर्ड्स त्याला मिळाले, वाव. खूप आपल्याला माहिती आहेत ते असे जाहिराती त्यांनी खूप केले. अच्छा. तर त्याचं लक्ष असतं त्याच्याकडे. इव्हानचं लक्ष असतं, कुठली ही माझ्या बाबांची जाहिरात, हे मग अमुक अमुक म्हणते, कसं कसं काय 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 काय. तुला एक गंमत वाटेल, त्यांनी आमच्या अंगणामध्ये एक हे केलं, दोघं करत होते काय 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 काय. आमच्या जिथे बिल्डिंगचं कंपाऊंड आहे तिकडे त्यांनी हे ठेवलं होतं, तिकडे एक मांजर बसली होती. त्या मांजरीला फ्रेममध्ये ठेवून ते दोघं जण तिकडे धावत तिकडनं येतात, असा एक त्यांनी शॉट घेतला होता. नंतर ती एडिट करून त्यांनी एक करून दाखवली फिल्म त्यांनी. अच्छा. मी उडालो माहिती, खरं सांगतो, हो. ॲट दिस एज. वाव. त्यामुळे त्याची कदाचित ती कॅपॅसिटी असेल. असणार. आणि युवन आमचा जाऊ शकतो ॲक्टिंगमध्ये, अच्छा. जाऊ शकतो, पण त्याला खूप इंटरेस्ट आहे. त्यालाही डिरेक्शन म्हणजे हे ते दोघं मिळून करतात. हा. 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 करू शकतील काहीतरी असं वाटतंय. मस्त. काका, खूप वर्ष तुम्ही काम करताय आणि या आधी म्हणजे पूर्वी एखादं काम स्वीकारायचं, त्याचे निकष काहीतरी वेगळे असतील तुमचे. आत्ता तुम्ही अजूनही ह्या वयात आणि उत्तम काम करताय. आत्ता एखादा रोल घेताना तुम्ही काय विचार करता? खरं म्हणशील तर नाटक असेल तर रोल कसा आहे तेच बघतो मुळात. आता मी गेल्या 2-3 वर्षात नाटक नाही केलं. 17 साली मी नाटक केलं होतं, सोबतीने चालताना म्हणून. ते नाटक केलं होतं, पण नाटक हल्ली माझ्याकडे अजून कुठलं चांगलं असं आलेलं नाही. पण नाटकात हा संबंध नाटकामध्ये त्या व्यक्तीचं काय रोल ते बघतो मुळात. चांगला वाईट हा मुद्दा नाही, केवढा लेंथ पण मुद्दा नाही, काय त्याचं म्हणणं आहे किंवा त्याचं ते मला पटलं पाहिजे, आवडलं पाहिजे करायला. मालिकेमध्ये तुला खरं सांगू, मालिकेमध्ये मला इतके छान छान रोल मिळालेले आहेत पहिल्यापासून. त्यामुळे मी टेलिव्हिजनचा एका बाजूने म्हणशील तुम्ही ऋणी आहे खरं, कारण मला अत्यंत चांगले रोल, जे कधी कधी मला माझ्या स्वभावाच्या विरुद्ध असे रोल पण मिळाले. उदाहरणार्थ गोजीरवाण्या करत जवळजवळ 9-9.5 वर्ष मालिका चालली, किंवा वेगवेगळे रोल मला टेलिव्हिजनच्या मालिकांनी दिलेले आहेत. आजही हेही मला माहिती आहे की
मालिकेत एखादा रोल जसा सांगितला जातो हम्म. तसा तो राहतो असं नाही. त्यात बरोबर, काही काही बरोबर. हम्म. फरक होऊन जातात. हम्म, हम्म, ते हातात नसतं कोणाच्याही. हम्म, हम्म, पण सहसा मला असे रोल मिळाले की रोल चांगला, मध्यवर्ती हम्म, आणि आयदर वे हम्म. चांगला किंवा जसं मी म्हटलं तसं की चांगल्या माणसाचा किंवा वेगळा रोल, निगेटिव्ह रोल किंवा पॉझिटिव्ह रोल असं म्हणू शकतो आपण. पण इंटरेस्टिंग. त्याचं मी एकच बघतो की त्याचं त्या याच्यामध्ये जागा काय आहे त्या माणसाची त्या प्रोजेक्टमध्ये. जसं आता असंभवमध्ये मी काही सेंटर रोल नव्हतो, पण त्या याच्यातली माझी जागा काय आहे तिकडे, तर ती मला पटली तर मी काम करतो. जसं सिनेमामध्ये आता मला सिनेमात जास्त करून वडिलांचे किंवा असेच रोल असतात माझे. मी जेव्हा सिनेमात आलो तेव्हापासून मी हिरोच्या पलीकडे होतो. त्यामुळे मला तशी कामं मिळणं शक्यच नव्हतं, जी मला टेलिव्हिजननी मध्यवर्ती भूमिकांची संधी दिली. ती सिनेमात नव्हती मला. सिनेमात त्याही काळी असं होतं की हिरो हा यंगच असायचा. त्या काळात मी सिनेमात नव्हतो. पण तुला आणखीन एक गंमत सांगतो. मी तर मराठी सिनेमात सुद्धा खूप कामं केली मी. आजपर्यंत मला कधीही विचारलं नाही असं काम मला हिंदीमध्ये विचारलं गेलं. ते म्हणजे कमिशनर. आता मला एकाही मराठी सिनेमामध्ये कोणी किंवा मालिकेत सुद्धा मला कोणी इन्स्पेक्टर विचारलं नाही किंवा काय कधीच कोणी नाही विचारलं नाही. कदाचित माझी सॉफ्ट पर्सनॅलिटी आहे मग नसेल वाटत. पण ह्याच पर्सनॅलिटीने मला कमिशनरचं काम दिलं आणि ते माझं पहिलं काम. तुला ती पण गंमत आहे खरी. मला एका सिनेमासाठी एका माणसाला फोन आला, हिंदी माणूस होता, कि मैं एक फिल्म बना रहा हूँ, ऐसे ऐसे एक फादर का रोल है, आप करोगे? तर फादर का रोल है फार वेग टर्म होती. मी त्याला विचारलं की एक मिलते हैं, देखते हैं कैसा होता है. ठीक भेटली. त्याने घरी गेलो, दरवाजा त्यानेच मला माहिती नाही हा कोण माणूस आहे. एकाने दरवाजा उघडला आणि तो माणूस माझ्याकडे बघितला आणि तो म्हणाला बैठीये. मी आलो म्हणून. तो गेला. 5-10 मिनिटं मी बसलोय, कोणीच काही नाही. एक मुलगी तिकडे लिहित बसली होती. ती मला म्हणाली की अरे तुम्ही आहात का? अच्छा अच्छा बरं आहे, चांगलं आहे असं म्हणाल. ती लिहित बसली. एकाने कॉफी आणून दिली, मी कॉफी प्यायला. कोणी बाहेर घ्यायचं चान्स नाही. 15-1 मिनिटाने तो ज्याने दरवाजा उघडला तोच आला आणि तो म्हणाला सर मैं गुरु, त्याचं नाव गुरु, मैं गुरु. म्हटलं अच्छा, साफ बात करता हूँ आपसे, मेरे दिमाग में जो फादर का रोल है वो आप नहीं हो. तर मी त्याला पहिलं म्हणलं थँक्यू सो मच फॉर टेलिंग मी दिस, की तुम्ही नाही आहेत. नाही म्हणायला सुद्धा माणसं सांगत नाही. तर म्हटलं आता नाही करायचं ठरलंय ना. तर म्हटलं आता मला एक प्रश्नाचं उत्तर दे की फादर का रोल का मतलब क्या है. मैं 2 साल की बच्ची का फादर, 10 साल के बच्चे का, और क्या किसका फादर, कौन सा फादर, असं ते विचारलं त्याला. तो म्हणाला नाही अयूब खान के फादर का रोल आहे. तर मी पॉइंट ब्लँक सांगितलं पण येस आय अग्री, आय डोंट लुक अयूब खान्स फादर. ठीक आहे एवढं जमलं. सम ऑफ दी अदर आमचं काहीतरी हे झालं. तर तुम्ही काय करत आहात सध्या? मी नाटक करतो, मनोरम किचन करत होतो. तर मला यायचं बघायला. म्हणजे ये आला, बघितलं, तो जाम इम्प्रेस झाला. एक तर मधुरम किचन मध्ये मी स्टार्ट टू फिनिश स्टेजवरती आणि खूपच याचं नाटक. तो चाट पडला माहिती, तुम्ही कसं करता हे नाटक? एक तुमचं कुठे फंबल नाही, काय नाही काय नाही, तुम्ही 3 तास कंटिन्यू बोलता, कसं करता, हाऊ डू रिमेंबर इट. असं करण्यात त्याची झाली. नंतर तो म्हणाला की सर माझ्याकडे एक रोल आहे, फादर का रोल नहीं हो कोई बात नहीं, मेरे पास एक रोल है कमिश्नर का, आप करोगे? 6-7 सीन है, अयूब खान के साथ में ही है, तो करोगे? म्हटलं हा करीन, त्याला काय झालं. तेव्हा मी त्याला हो म्हटलं आणि तेव्हा मी कमिशनरचं काम पहिल्यांदा केलं. लकीली तो सिनेमा आलाच नाही, पुढे काहीतरी वेगळे प्रॉब्लेम झाले. 5-6 सीन मध्ये शूट झाले होते, तो आलाच नाही सिनेमा. त्याच्यानंतर मला हिंदीमध्ये जे जे विचारलं एक्सेप्ट पेज 3 सगळे कमिशनरचं रोल विचारले. रिस्क म्हणून एक सिनेमा होता, त्याच्यामध्ये मी कमिशनर केला. रणदीप हुडा, विनोद खन्ना वगैरे होते त्यामध्ये. त्यांच्या दोघांच्याही बरोबर सीन चांगले होते माझे. सिंगम तर तुला माहितीच आहे, सिंगम फार गाजलेले पिक्चर आहे. आणि मला पहिल्यांदा सिंगम जेव्हा आलं तेव्हा गोजीरवाण्या घराचं मी शूटिंग करत होतो. असं सांगितलं की सर आपका सिलेक्शन हो गया है कमिश्नर को रोल के लिए,
और आप आई एमिली आहे. मला वाटलं हा कोणतरी मस्करी करतोय हां. काहीतरी. मी 2-3 वेळा लक्षच नाही हां. दिलं. तर सारखे फोन यायला लागले त्याचे. तर म्हटलं आप आते क्यों नहीं? हं. तर मी म्हटलं की आता उद्या माझं लवकर पॅकअप आहे 12 हं. वाजता. हं. तर मी उद्या येतो. हं. मी शूट करतोय म्हणून जमत नाही. ठीक आहे म्हटलं. आणि गेलो तर खरंच होतं ते सगळं. हं. त्यातलं माझं सिलेक्शन त्यांनी आधी बघून केलं होतं. पण मी कधीच कोणाला काही बोललो नाही, काही नाही. कसं कसं हे होईल असं मला वाटलं होतं. हं. हं. पण तो पण बघ आता कमिशनरचा रोल त्यांनी मला ह्याच पर्सनॅलिटीवर दिला. हं. अजूनही मला कोणी मराठीमध्ये कमिशनर काय पोलीस किंवा इन्स्पेक्टर कोणी विचारते. पण अर्थात माझं असं आहे, की असंही मला हिंदीमध्येही रोल आले, की कमिशनर आहे. हं. पण मी त्यांना विचारलं, कमिशनर काय करतो? बरोबर, बरोबर. नुसताच 4 हिरो 2 हिरो उभे आहेत, 2 हिरोईन हा हं. नुसता उभा आहे तिकडे किंवा बसला. असं हं. असेल तर मी नाही करत. हं. त्याचं काहीतरी म्हणणं पाहिजे. मी जसं तुला म्हटलं, की त्या कॅरेक्टरचं म्हणणं काय खरं, आहे? खरं, तो खरं, कुठे फिट इन होतो ते बघायचं. खरं. काका, जुन्या हिंदी गाण्यांचं आणि तुमचं एक वेगळंच नातं आहे. ती आवड कधीपासून निर्माण झाली आणि ते काय आहे नातं? ती फार जुनी आवड म्हणजे मी अगदी 7-8 वर्षाचा असल्यापासूनची आवड आहे माझी. अच्छा. तेव्हा आमच्याकडे रेडिओ पण नव्हता. हां, 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 हां. पण कसं होतं आमचं छोटासा बंगला होता आमचा तिकडे. आम्ही फर्स्ट फ्लोअरला राहायचो आणि खाली एक गुजराती फॅमिली राहायची. त्यांच्याकडे रेडिओ वगैरे होता. मग त्यांच्या रेडिओ वरती ऐकू यायचा आम्हाला. हं. त्यामुळे आणि जेव्हा ऐकू यायचं नाही तेव्हा मी जिन्यात जाऊन बसायचो आणि ऐकायचो. हं. ठराविक वेळा होते. मग 9:15 ते 9:30 असे कार्यक्रम लागतो. अच्छा. तर 9:15 मी जाऊन बसायचो अच्छा. तिकडे. मला खूप आवड होती त्याच्या संदर्भात. आणि लकीली मला मला जी काही माहिती मिळत होती ती माझ्या लक्षात राहत होती. हं. म्हणजे अशा ज्या काही गोष्टी असतात ना, की आवडणाऱ्या अमुक तर ते माझ्या लक्षात राहतात. हां, हां. कितीही हे असलं तरी लागतं. हं, हं, आणि त्या माझ्या साठत होत्या मनामध्ये. हं. बरं आवड आहे की आपल्या मित्रमंडळींमध्ये कधी म्हटलं किंवा कोणी "अरे म्हण रे गाणं" तर आपल्या मित्रमंडळीत म्हणतो मी गाणं. हं. असं कुठे मोठ्या ह्याच्यावर नाही. हं. तर ठीक आहे. असं करत, करत, करत मी रिसेंटली एका पार्लेचा एक ग्रुप आहे. ते फक्त गाणी ऐकतात एकत्र होऊन. अच्छा. आणि ते मला जास्त आवडायचं. हं, हं, हं. कित्येक गाणी तुला माहिती असेल तर पूर्वीच्या सिनेमामध्ये अशी होती की आपल्याला गाणं ऐकतो तेव्हा एक इम्प्रेशन येतं आणि बघतो तेव्हा अरे असं आहे का काहीतरी असं वेगळं हां, वाटतं. हां, हां. किंवा बऱ्याच वेळेला लोकं मी जुन्या जेव्हा सिनेमा पाहायचो तेव्हा हं. की गाणं लागलं की बाहेर सिगरेट ओढायला जायचे. हं, हं, हं. हे मला असं हे वाटतं की गाणं त्याचं काय त्याचं हे आहे. हं, ते ऐकायसाठी मी त्या ग्रुपमध्ये जायला लागलो आणि खूप नॉलेजेबल अत्यंत माणसं काय अशी. नाव ग्रुपचं? त्या ग्रुपचं नाव सरगम. अच्छा. तर ते इतकी नॉलेजेबल माणसं होती. 150-200 माणसं यायची ऐकायला आणि प्रत्येकाचं नॉलेज हं, म्हणजे हं. यू कांट क्वेश्चन इट असं आहे. हं, हं, हं. त्यांनी एखादं स्टेटमेंट केलं की ते असलंच पाहिजे असं होतं. तर ते ऐकता ऐकताना मला खूप हे वाटायला लागलं. मी त्यांना म्हटलं की एक कार्यक्रम मी सादर करू का? चालेल हं, का? हं, ते म्हणे करा ना. हं. तर मग मी थोडा वेळ घेतला. हां, त्याला पहिला मी कार्यक्रम केला. ते सगळे आणि मी हां, असं म्हणून केलं. हां, हां. तर ते सगळे मीचा काय कन्सेप्ट होतं, की मला म्हटलं जेव्हा आवड निर्माण झाली ह्याच्यापासून, हां. त्याला म्हटलं की असं लताबाईंनी माझ्यासाठी अंगाई गीत गायलेलं आहे. हं, हं, इतक्या लहानपणापासून मला त्यांचं हे आहे. हं. नंतर मी जेव्हा माझं वय वाढायला लागलं, तसं लताबाईंनी प्रेयसी म्हणून माझ्यासाठी काही गाणी म्हटली आहेत. हं, हं, हं. आणि माझ्यातल्या प्रियकरांनी रफी साहेब, किशोर कुमार, मुकेश यांच्या आवाजात त्यांना उत्तर दिलं. अच्छा. बरं. नंतर असं होत होत म्हटलं की तसं हे जे 5-6 गायक त्याच वेळचे होते, हं. त्यांनी माझं आयुष्य समृद्ध केलं. जसं ते ग्रो होत होते, मी जसं ग्रो होतो तसे माझ्यावर ते ग्रो होत होते. हं, हं, असा कन्सेप्ट घेऊन मी तो ते सगळे आणि मी केला. हं, आणि हा सोलो गाण्यांचा होता. हं. डुएटसाठी मी हे केलं की क्षण ओथंबलेले हं. अर्थात फक्त तू आणि मी असं डुएट्सचा कार्यक्रम 2 कार्यक्रम मी केले आणि ते लोकांना खूप आवडले. अच्छा. मग 200-250 लोकांनी जेव्हा सांगितलं की हे चांगलं आहे तेव्हा मी असं काही मित्रांच्याकडे हे केलं की पुण्याचे काही मित्र आहेत की त्यांच्याकडे असे गाडी ऐकायचे कार्यक्रम आहेत. मी सांगितलं तुमच्याकडे येऊन मी कार्यक्रम करतो. हं, हं, पण आमच्याकडे एवढी माणसं नाही आहेत. म्हटलं की 25-30 माणसं हं, असतील. हं. पण सगळ्यांना गाण्याची आवड हवी. हां. हं. ती करण्यामध्ये असे जाऊन ठिकठिकाणी मी केले कार्यक्रम. वाह! वाह! आणि एक रिसेंट कार्यक्रम माझा जो बऱ्यापैकी त्याला हे मिळालं
रिकग्निशन मिळालं ते म्हणजे तक्रार भी इक्रार भी अच्छा. असं म्हणून एक होतं की एका गाण्यात एक तक्रार आहे हां, आणि त्याला साधारण सोल्युशन असेल असं दुसरं गाणं हम्म. असं एक सेट होतं तो. अच्छा. उदाहरण द्यायचं झालं तर तुला की मोहे भूल गए सावरिया हम्म. हे बैजू बावरामधलं अत्यंत फेमस गाणं आहे आणि ती तक्रार आहे प्रियकराविषयी तक्रार की मला विसरला. हां, हां, तर प्रियकर काय म्हणतो हो बाबा विसरलो असं आहे का. हां, तर त्याचं पण काहीतरी म्हणणं आहे ना. हां, हां, हां. तर तो काय म्हणतो हम्म. असं 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 जर मी हे केलं मी तसं गाणं शोधलं तर मला एक मिळालं गाणं असं की तो म्हणतो तसं नाही मी नाही तुला विसरलो हम्म. मला माझ्या प्रेमावरती विश्वास आहे हम्म. आणि तुला जर शंका असेल माझ्या प्रेमाची तर परीक्षा घे. अच्छा. ते एक गाणं आहे तुम एक बार मोहब्बत का इम्तिहान तो लो वा. असं एक गाणं आहे. अच्छा. तर ही दोन गाणी एकत्र हे वाजवायची हम्म. म्हणजे तक्रार आहे इक्रार आहे असं अच्छा. खूप आहेत म्हणजे 50-60 असे सेट्स आहेत त्याचे त्यातले 30-32 विषय मी लिहिलंय ते वा. तो कार्यक्रम सादर वा, करतो. वा, वा. आत्ता मी एक कार्यक्रम केलाय तो 3 दिग्गज हे जे आहेत दिलीप कुमार देवानंद राज कपूरवरती आत्ता शनिवारीच आहे कार्यक्रम तो. 3 बादशाह 3 इक्के असं म्हणून केलं अच्छा, अच्छा, अच्छा. आणि आणखीन एक चांगला झालेला कार्यक्रम म्हणजे मधुबाला आणि मीना कुमारीवरती केला क्षमा से कोई कह दे आहा. असं म्हणून त्यांच्या जीवनावरती केलं. अच्छा. एकूण 10-12 कार्यक्रम केलेत मी असे वा, जिथे मला चान्स मिळेल तिकडे मी तो सादर करतो. वा, वा, वा. मस्त, मस्त. काका, तुमच्या आयुष्यावर आधारित असं एखादं मिळतं जुळतं गाणं तुम्हाला आत्ता कुठलं आठवतंय का? हा फार कठीण प्रश्न आहे खरं. कोणीही माझ्या आयुष्यावर गाणं लिहिलेलं नाही अजून त्यामुळे मला सिमिलर कठीण जाईल आठवायला. मी एक म्हणू शकतो असं की 50 वर्ष झाली मला हे काम करून आणि मला खरं म्हणशील मला अजूनही खूप काम करायला आवडेल. आता मला दिग्दर्शन पण करायचं आहे माझ्याकडे स्क्रिप्ट रेडी आहे मी शोधतोय प्रोड्युसर कोणी मिळतोय का. पण हा सफर आहे जो तो सुहाना आहे. आहा. वा. असं माझं एक पहिली ओळ जी आहे ती माझ्या याची असं की सुहाना सफर और ये मौसम हसी वा, वा. मधुमतीमधले गाणं आहे ते. काका गाऊन दाखवा ना प्लीज. माझा आवाज बघतेस ना कसं झालंय. तुम्ही छान गाता मला माहिती आहे. नाही मी बरं का छान म्हणजे मला ते तबला आणि हे आलं की टेकर आलं की मी चुकतो. सुहाना सफर और ये मौसम हसी हमें डर है हम खो न जाए कहीं सुहाना सफर और ये मौसम हसी. वा, वा. थँक्यू सो मच. खूप मजा आली काका. खूप बरं वाटलं एक तर खूप वर्षानंतर तुम्हाला हो. भेटले आणि खूप छान गप्पा झाल्या. खूपच आहे म्हणजे खूप काही गोष्टी मला तुमच्याबद्दल माहित नव्हत्या त्या तुमच्या तोंडून तुमच्या समोर बसून ऐकणं म्हणजे माझं भाग्यच आहे. थँक्यू सो मच. आणि मला माहिती आहे इथून पुढे तुम्हाला शूटिंगला जायचं आहे हो. घोडबंदरला. नवीन सिरियल आता तुमची चालू आहे. ऑल द बेस्ट फॉर दॅट. थँक्यू सो मच. मलाही तुला भेटून खूप बरं वाटलं. आपलं भेट नुसती अशी 5 मिनिटाची इकडे तिकडे होती काय कसे आहेत काका असंभ झालो तर तेव्हा आपण रेग्युलरली आपण कुठेतरी भेटायचो जेवायला जायचो पार्टी करायचो. पण त्यानंतर सगळंच राहून गेलं. आता शनिवारी करते आहे तेव्हा आपण परत आवर्जून मला भेटूया. नक्की सांगा. हो, आवर्जून भेटूया. येस येस. मलाही खूप बरं वाटलं इथे खूप बोलता आलं. छान. थँक्यू सो मच. नमस्कार. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज राहा दिल के करीब आणि लवकरात लवकर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सुलेखा तळवलकर तर सबस्क्राईब करा कारण माहितीये ना इट्स फ्री.